अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूनच आपण सगळे आज या निवृत्ती समारोह असं आपण म्हणत नाही, मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन, आपण म्हणत असतो की शुभेच्छा समारंभ आहे. कामातून सेवेतून जरी निवृत्ती झालेली असली तरी सुद्धा आपण आपल्या परिवारातनं आजपर्यंत कोणालाही निवृत्त मानलेलं नाही आणि म्हणून आपण हा निवृत्ती समारंभ शुभेच्छा समारंभ म्हणून म्हणत असतो. तर या ठिकाणी या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित असलेले मान्यवर, सन्माननीय मान्यवर, आपले प्रमुख अतिथी, उत्सवमूर्ती आणि इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय शिक्षक आणि सगळ्या या शाळेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गीत स्वागताचे आम्ही आज मनोभावे गातो आहे. गीत स्वागताचे मनोभावे आम्ही आज गातो आहे. तुमच्या कौतुकासाठी सज्जन हो, फुले शब्दांचीच वाहतो आहे. खरंच शब्दांचीच फुलं असतात आणि शब्दांचेच गीत असतात. खरोखर शब्दांचीच फुलं असतात आणि शब्दांचेच गीत असतात. खरोखर आनंदासाठी स्वागत करतो देवनीय पुष्पगुच्छांची भेट आपण. आणि म्हणूनच आपण सुद्धा या सन्माननीय आदरणीय हे जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, कारण सन्माननीय मान्यवरांशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही, आणि म्हणून आपण सुद्धा आपले उत्सवमूर्ती आणि जे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सचिव आणि आपलं पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले सन्माननीय दादा, सन्माननीय श्री सुरेशजी दादा नाईक, मी आपल्या शाळेचे प्राचार्य सन्माननीय श्री थळे सर यांना विनंती करते की यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. मी आदरणीय श्री पळणिटकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेचे प्राचार्य सन्माननीय श्री थळे सर यांचं स्वागत करावं. आदरणीय सौ निकम मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी FG नाईक कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय श्री प्रताप महाडिक सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी श्री म्हात्रे सर आणि श्री मयूर सर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आजचे उत्सवमूर्ती आपले आदरणीय आणि ज्येष्ठ शिक्षक श्री ठोके सर यांचं स्वागत करावं. मी सन्माननीय संस्थेचे सचिव सुरेशजी दादा नाईक यांना विनंती करते की त्यांनी ठोके सरांचं स्वागत करावं. मी सौ वैदा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ शिक्षिका सौ चौधरी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, नाही का? कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. म्हणूनच निवृत्ती समारंभ न म्हणता आपण शुभेच्छा समारंभ असं म्हणतो. आणि आज या मंगलमय प्रसंगी सेवानिवृत्त असले तरी आपल्या परिवारातला एक भाग म्हणून कायम राहणार आपल्यासोबत असे राफ नाईक महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय श्री ठोके सर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. सर, हे एक छोटंसं प्रास्ताविक मी आपल्यासाठी सादर करते. आदरणीय सर, गेली कित्येक वर्ष राफ नाईक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्ञानदानाचं कार्य करून कित्येक पिढ्या सुजाण आणि सुसंस्कृत बनविणारे, उच्चतम निस्वार्थी भाव असणारे, ज्यांच्या संस्कार पीठामध्ये अनेक राष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि चारित्र्य निर्माण झाली, अशा तेजांगी आदरणीय श्री ठोके सर यांचा आजचा हा शुभेच्छा समारंभ आमच्यासाठी तर एक आदर्शच. नेहमीच आमचा आत्मविश्वास वाढवणारे असे ठोके सरांचे व्यक्तिमत्व. म्हणजे बघा ना, कधीही विचारा, सर याचं काय करू, सर हे होईल का माझ्याकडनं, सर बोर्डाला हे मॉडरेटर आले. कुठलाही प्रश्न असा नाही की ज्याचं उत्तर ठोके सरांच्याकडे नव्हतं आणि त्यांनी कधी आम्हाला दिलं नाही. प्रत्येक वेळेला त्यांची आत्मविश्वासाची थाप सदैव आमच्या पाठीवरती असायची.
शांतपणाने उत्तर द्यायचे. कशाला घाबरता मॅडम, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आणि हे होणारच, असा आत्मविश्वास वाढवणारे आमचे हे ठोके सर. घाबरायचं नाही हे आम्हाला शिकवणारे ठोके सर. आणि ज्यात आपण आयुष्यभर नुसती विषयाची आकडेमोड नाही शिकवलीत सर. BK विषय आहे ना सरांचा, तर नुसती आकडेमोडच शिकवली नाही सरांनी, तर आयुष्यात पाय घट्ट रोवून उभं राहायला सुद्धा शिकवणारे आणि आयुष्याचे हिशोब मांडायला शिकवले सुद्धा आम्हाला ठोके सरांनीच. यानंतर मी आपली विद्यार्थिनी नेहा तिला आमंत्रित करते की तिने सरांबद्दलचे भाव व्यक्त करा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी 12th कॉमर्स ए मधून बोलते. आम्हाला आदरणीय ठोके सर आम्हाला लास्ट इयर SP शिकवायचे. ते आम्हाला खूप म्हणजे एकदम असं नाही की एकदम स्ट्रिक्टपणे, एकदम प्रेमाने, एकदम स्वतःच्या मुलांसारखं आम्हाला हे केलं. ते खूप हे कधी पण आमची हेल्प करायचे, कधी आम्हाला नाही बोलले कधीच. त्यांना आम्ही खूप मिस करू आता. आणि ते आमची स्कूल रिसेस व्हायची, तर आम्हाला असं कधी काय प्रॉब्लेम वगैरे आला तर ते आम्हाला कधीच नाही बोलायचे. ते कधी पण आमच्या हेल्पसाठी तयार राहायचे. बस एवढंच बोलते. थँक्यू. धन्यवाद नेहा. थोडक्यात नेहाला भावना ती व्यक्त करते. तिला किती बोलू काय बोलू असं झालंय, पण नेहा तुझ्या भावना आमच्यापर्यंत आणि सरांपर्यंत नक्कीच पोचल्या. सरांनी फक्त शिकवलं नाही असं तुला म्हणायचं होतं, तर वेगवेगळ्या पद्धतींनी मैत्री करून कसा अभ्यास विषय मुलांपर्यंत पोचवायचा, तो त्यांच्यामध्ये उतरवायचा, ही कला ठोके सरांना अवगत होती असं थोडक्यात तिला सांगायचं होतं. धन्यवाद नेहा. खूप जणांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, पण तत्पूर्वी फक्त वेळेचा हे होऊ नये म्हणून फक्त एक सूचना सांगते की 3 ते 4 मिनटं आपण फक्त या ठिकाणी बोलू. मी आमंत्रित करते आहे. सर्वप्रथम सौ शबीना सय्यद मॅडम. Respected Dice and all my colleagues, a very good evening. As we all know the reason today we are gathered here. It is a very sad to say a goodbye is going far from us. I still remember the day when I joined the college. Thoke sir was sitting on the last bench and observing my lectures. I am completely in stress. Then during the times of EVS, where we are in completely stress, that time Thoke sir say, "Madam, कशासाठी काळजी घेता? मी आहे ना, मी इथे बघतो." And from starting to ending, Thoke sir handled external from a easiest and a very good way. Whenever we see a Thoke sir always smiling. By saying Thoke sir, we will know. धन्यवाद शबीना मॅडम. यानंतर मी आमंत्रित करते सौ प्रिया पवार मॅडम. व्यासपीठावर उपस्थित सर्व रिस्पेक्टेड टीचर्स आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकवृंद, सरांबद्दल बोलणं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण सरांच्या व्यक्तिमत्वाचे भरपूर पैलू आहेत. मला भरपूर गोष्टी तुम्ही शिकवल्यात. तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी सर शुभेच्छा. धन्यवाद प्रिया मॅडम. यानंतर मी श्री म्हात्रे सर यांना आमंत्रित करते. मला नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आज सदिच्छा समारंभ या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलेलो आहोत. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे असे सत्कारमूर्ती श्री ठोके सर यांच्याविषयी सांगायचं तर शब्द अपुरे पडतील. कारण सरांबरोबरील प्रवास म्हटला तर जवळजवळ 20 वर्ष सरांसोबत आम्ही आहोत. या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी सोडवताना मी आवर्जून सांगेन की सरांनी स्वतः वैयक्तिकरित्या एक सुट्टी कॉलेजला टाकून माझ्यासोबत ते नाशिकला आलेले, ते विसरून कसं चालेल सर. खूप छान सर. तुमचं हे जे काही अनुभव आहे ना, आम्ही सर विसरणार नाही सर, खूपच. आणि सरांचे जे नाव जे ग्रामीण भागाशी शेतीशी जुडलेले आहे, कित्येकदा गप्पा मारायच्या वेळेस सरांच्या शेतीविषयीच्या गप्पा त्यात असायच्या. सर खूपच छान. तुमचं शेतीच्या प्रयोगातून आम्ही ती जी काही फळं आहेत ती चाकलेली आहेत सर, गोड आहेत खूप सर. अशीच गोड फळं पण आम्हाला मिळतील आम्ही अपेक्षा करू सर. सर नक्कीच आज आणि सरांचा आज विशेष म्हणजे बघा ना, 2 योग जुळून आलेले आहेत. आजचा सरांचा एक सदिच्छा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे योगायोगाने सरांचा वाढदिवस पण आजच आहे.
तुम्ही सर 2 शब्द, माझा आवाज काय एवढा नाही पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो एकाच याच्यामध्ये. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. विश यू हॅपी बर्थडे टू यू सर. थँक्यू. धन्यवाद म्हात्रे सर. यानंतर मी श्री सुनील कदम सर यांना आमंत्रित करते. आत्ताच कळलं म्हणून पुन्हा एकदा मी सांगते की सरांचे वडील आजारी आहेत, तरीसुद्धा सर 400 किलोमीटर प्रवास करून आपल्या ठोके सरांसाठी आत्ताच इथे उपस्थित झालेले आहेत. मला ठोके सरांबद्दल एवढंच सांगायचं आहे की खास तुमच्यासाठी सर, जवळजवळ 2008 म्हणजे 9च्या दरम्यानपासून ते आजपर्यंत आत्तापर्यंत मुलाप्रमाणे सांभाळलं. प्रत्येक गोष्टीत पाठीवर थाप टाकायची आणि एकच गोष्ट, हे पण दिवस जातील टेन्शन घेऊ नको. म्हणजे याचा अर्थ काय की असा सपोर्ट सर कित्येक जणांच्या वाट्याला येतो, परंतु तो माझ्या वाट्याला आला. आणि त्यासाठी मी खास बोलण्यासाठी इथं मॅडमला 2 मिनटं घेतली मी, की मी सरांबद्दल बोलणार आहे. भरपूर बोलण्यासारखं आहे सर. आज योगायोग आहे की तुम्हाला निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखासमाधानाचं, आनंदाचं जावं, भरभराटीत जावं, निरोगी जावं. सर्वात महत्त्वाचं निरोगी. जे दिवस बऱ्याच जणांच्या वाट्याला येतात ते येऊ नयेत अशी अपेक्षा करतो आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आज वर्षाचा पहिला दिवस, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सरांचा आणि माझा संवाद जवळजवळ 24 वर्षांचा. जेव्हा मी नवीन आले होते तेव्हा सरांशी बोलायला पण घाबरायचे, पण हळूहळू त्यांचा एवढा मनमिळावू स्वभाव, त्याच्यामुळे हळूहळू रिलॅक्स होत गेलो. सर, तुमच्यासाठी 4 लाईन. निवृत्ती म्हणजे पोचपावती, चोख कामगिरी बजावल्याची. निवृत्ती म्हणजे एखाद्या मैलाचा दगड, खून आपण अमुक जागी पोहोचल्याची. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे एक मोका, शांत आयुष्य जगण्याचा, मागे वळून बघण्याचा. सर, तुम्हाला सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. सध्या कोविडची साथ सुरू आहे आणि मला वाटलं 27 वर्ष काम केल्यावर व्हॉट्सअपवरच निरोप मिळतो की काय, ही जरा मनात थोडीशी भीती होती. परंतु एनिवे, जे वरिष्ठांची परवानगी घेऊन हा कार्यक्रम करूया असा मनोदय मी पाटील सरांकडे व्यक्त केला आणि इतर सहकाऱ्यांनाही सांगितला. थडे सरांना बोलून दाखवलं आणि थडे सरांचे आणि दादांचे आभार. त्यांनी या कोविडच्या साथीत कार्यक्रमाला परवानगी दिली. 27 वर्ष 5 महिने 30 दिवस, त्याच्यापैकी 26 वर्ष 5 महिने 30 दिवस मी त्यांच्यासोबत होतो. आजच्या या निवृत्तीप्रसंगी, निवृत्ती म्हणायचं नाही, शुभेच्छा सदिच्छा प्रसंगी, आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस पण आहे. तर या दोन्ही दिवसाच्या एकत्र शुभेच्छा आणि पुढचं आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्याची भरभराटी जावो ही परमेश्वराची विनंती. धन्यवाद. काल मी सरांना भेटलो तेव्हा जवळजवळ 26 वर्षाचा पूर्ण जो चित्रपट म्हणू आपण, तो असा डोळ्यासमोरनं सरकला. येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला आरोग्य आणि सर्व काही लाभो आणि आनंदात तुमचं उर्वरित आयुष्य जावं या शुभेच्छा देतो. आणि सदिच्छा समारंभ, शुभेच्छा समारंभ सरांकडे बघून वाटत नाही आहे की ते आता रिटायर्ड होत आहेत म्हणून. मला वाटतं अजून बरेच 10 वर्ष तरी सर काढू शकतील, कारण त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वावरून वाटत नाही, त्यांच्या चालण्यावरून वाटत नाही की ते रिटायर्ड होत आहेत म्हणून. कारण धन्यवाद मॅडम. आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ना की आम्ही सरांना नेहमी हा प्रश्न विचारायचो की सर, शेतामध्ये काम करायला खरं तर माणसं मिळत नाही. आत्ताची परिस्थिती तरी गावाकडे अशाच प्रकारची काही फार आहे. सरांना आम्ही नेहमी विचारायचो की सर कसं काय तुम्ही मॅनेज करता. त्याच्यावर त्यांचं एकच उत्तर असायचं की माणसं बांधून ठेवायची मॅडम. माणसं बांधून ठेवायला तुम्हाला जमलं ना की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती तुमच्या पाठीशी उभी राहतात. म्हणजे हे एक पण त्यांचं खूप मोठं कौशल्य आम्हाला शिकायला मिळालं, माणूस बांधायचं. तर मॅडमनी ती आठवण करून दिली. धन्यवाद मॅडम. आपले समन्वय अधिकारी श्री म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी श्री पाटील सरांना विनंती करते की त्यांनी म्हात्रे सरांचं स्वागत करावं. समन्वय अधिकारी श्री म्हात्रे सर. धन्यवाद. यानंतर मी सौ निकम मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले विचार मांडावे. चला, म्हणजे फार कमी लोक असतात ही. तुम्ही किती श्रीमंत आहात, पैशाने लोक बघतात, पण दिलाने श्रीमंत कोण आहे हे जर बघितलं तर ते
आमच्या सहवासात असलेले ठोके सर, नेहमी सर्वांना मदत करणारे, मला देखील बऱ्याच वेळा त्यांचा माहितीचा, त्यांच्या आपण म्हणू की आधाराचा, वटवृक्षाचा आपण म्हणू, नेहमी आधार मिळाला. यानंतर मी सौ सुनीता कदम यांना आमंत्रित करते. वर्ष आम्ही असे एकत्र आहोत आणि त्या 10 वर्षात जे मला काही प्रॉब्लेम्स आले, फक्त कॉलेजच्याच व्यतिरिक्त नाही तर घरचे पण असे काही प्रॉब्लेम्स आले, त्यातसुद्धा त्यांनी मला बरंचसं असं गायडन्स दिलेलं आहे. आत्तासुद्धा एवढ्या टेन्शनमधून मी इथे आली आहे, ते फक्त एकच मनात असं ठरवलं की नाही, ठोके सरांचा कार्यक्रम आहे म्हणजे मला येणं फार गरजेचंच आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं तर एकच सांगेल, अतिशय मनमिळावून जेव्हा काही टेन्शन आलं की घरी जसं आपल्याला वडिलांचा आधार असतो त्याच पद्धतीने कॉलेजमध्ये मला त्यांचा सपोर्ट नेहमीच मिळत गेला. आणि आत्तासुद्धा एक रिसेंटली उदाहरण की मी डिलेवरीसाठी 2-3 महिन्याच्या लीववर होती, त्यावेळेस त्यांना असं लेक्चर घ्यायचे होते पण बोलणार कसं, कारण मी लीववर असल्यामुळे त्यांना घ्यायला लागलं. पण त्यांनी मला फोन करून सांगितलं, मॅडम टेन्शन घेऊ नका, बिंदासपणे तुम्ही सुट्टी करा आणि बाळांकडे लक्ष द्या, पण मी तुमच्या लेक्चर्स घेईल जरी रिटायरमेंटला येत असलो तरी. म्हणजे तो एवढा मोठा आधार तेवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी मला दिला आणि खूप समजून घेतलं, त्याबद्दल सर धन्यवाद. धन्यवाद कदम मॅडम. यानंतर मी श्री पाटील सर यांना सांगेन की आपण केलेले आणि शब्दांमध्ये गुंफलेल्या आपल्या कवितेसकट तुम्ही आपले आभार, तुम्ही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, अर्थात आपल्या ह्या कार्यक्रमाचे आजचे उत्सवमूर्ती ज्येष्ठ बंधू आदरणीय ठोके सर, संस्थेचे आपले सचिव आदरणीय दादा, सोबत प्राचार्य सन्मान्य थळे सर, आदरणीय महाडिक सर, आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे आदरणीय म्हात्रे सर, आमच्या ज्येष्ठ भगिनी सौ चारुशिला चौधरी, समोर बसलेला माझा भाऊ सुरेंद्र पारवे, मेहतर सर, अनंत वळेकर सर आणि थळे मॅम आणि सर्वच आपण एका कुटुंबातले, फॅमिलीतले. सरांच्या ह्या डेट्सबद्दल खूप कधीपासून, पण करोनाने त्याच्यामध्ये रोल प्ले केला, नाहीतर सर पार्ट्या किती झाल्या असत्या याचा रोज सर्वांनी छळलं असतं, तुम्ही जातायत द्या वगैरे. पण दादा सर जे काय असतील त्यांची एक बाजू आपल्यासमोर येते. जरी आमच्या आदरणीय सौ कदम मॅम यांनी त्यांचं ॲरिथमॅटिक कॅल्क्युलेशन केलं सर त्या ठिकाणी की एकूणच सेवा त्यांची 27 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस, एकूण 329 महिने सरांची सेवा आहे. 1435 आठवडे सरांनी काम केलं आहे, 10,045 दिवस काम केलेलं आहे, 2,41,080 तास सरांनी काम केलेलं आहे, 14,04,64,800 मिनिटं सरांचं काम झालेलं आहे आणि 865,888,000 सेकंद इतकं सरांचे एकूण या 27 वर्ष 5 महिने 30 दिवस. अर्थात हे कॅल्क्युलेशन पणिटकर सर मला वाचता येत नव्हतं, मी त्यांना सांगितलं की हे बाबा मला मराठीत लिहून द्या, कारण आम्ही साहित्यातली माणसं फक्त पोटाचा विचार करतो. ॲरिथमॅटिक कॅल्क्युलेशनमध्ये एकतर रोकडे सर किंवा ठोके सर किंवा कॉमर्स फॅकल्टी, म्हणून ते आकडे पण अवघड होते. असो, तर एवढी सेवा झालेली आहे. ठोके सरांची अनेक अशा पैलू मला 96पासून बघायला मिळालेले आहेत. दादा हा माणूस इतका, म्हणजे कोकणातली जी काय उपमा दिली जाते ना, अगदी त्या पद्धतीने शाळासारखा आहे. अगदी म्हणजे आतून इतकं गोड माणूस आहे, वर्ण टणक प्रखर पण अतिशय गोड शाळासारखा हा माणूस आहे. कारण कदाचित तो कोकणातला परिणाम असावा. नक्कीच सरांचं सर जे काही महत्त्वाचं सांगत असताना, विद्या उत्कर्ष विद्यालय मध्ये 2 वर्ष दादा सरांनी काम केलेलं आहे. तिथं आदरणीय पंडितनाथजी पाटील यांच्यासोबत पण मी सरांच्या एका मिटिंगला होतो. 2 वर्ष तिथली सेवा आहे त्यांची. बेलापूरला शेतकरी शिक्षण संस्थेचे जे आपलं घनसोलीतलं कॉलेज आहे, आदरणीय तिथं म्हात्रे सर ॲडव्होकेट आहे, त्यांच्याही ठिकाणी त्यांनी लिव्ह व्हॅकन्सीवरती 1 वर्ष काम केलेलं आहे. तिथं अंजली पाटील मॅमचाही आम्हाला सर त्यावेळेला गायडन्स होते सर आपल्याला मिळालं होतं. नंतर दादांच्या परमिशनने टिळक कॉलेजमध्ये एकूण 8 वर्ष सरांची सेवा झालेली आहे. इकडनं तिकडे पार्ट टाईम सेवा करायचे आणि ह्या 8 वर्षामध्ये नाईट कॉलेज पण 8 वर्ष सातत्याने सेवा केलेली आहे. नंतर शिरवणा विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये निकम मॅम, मी आणि आदरणीय ठोके सर, आदरणीय राजेश पाटील साहेबांच्या कॉलेजमध्ये
दादांच्या परवानगीने आणि म्हात्रे साहेब तुर्भे यांच्या दादा परवानगीने आम्ही तिकडे त्यांचं ज्युनियर कॉलेज सेट करण्यासाठी गेलो होतो. 4.5 वर्ष सेवा केली तिकडे. राफानाईकचं तर माहितीच आहे, पण ज्ञान विकास विद्यालयामध्ये देखील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला 1 वर्ष सरांनी सेवा दिलेली आहे. म्हणजे हे जे काय दिसतंय ना 27 वर्ष 5 महिने 30 दिवस च्या पलीकडे सरांनी हा जो काही गोतावळा निर्माण केलेला आहे, काम निर्माण केलेलं आहे, हे काम अफलातून असं असणार आहे. आणि ह्या कामाचं एक चीज म्हणजे काय की हा माणूस ना चिर तरुण आहे. कधी आम्हाला नाही म्हणजे असं काय तसं काय अगदी म्हणजे मला वाटतं मी म्हात्रे सर, थळे सर आणि मध्ये पण इकडे बाकी मित्र आहेत माझे, आम्ही स्वर्गाला हात लावून परत आलेली माणसं होत. आणि ज्या वेळेला दादांचा फोन आला साई हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला आदरणीय ठोके सरांचा पण फोन आला होता, कारण नियर बाय हेवन आम्ही चाललो होतो. त्यावेळेला ठोके सर्वांनीच मला मोटिवेट करत होते, पण ठोके सरांचे शब्द मला खूप महत्त्वाचे वाटले. सर मी काही मित्रांशी मला शेअर केले ते महत्त्वाचे शब्द म्हणजेच काय की काय रे तू शिवाजी महाराजांवरती बोलतोस ना. म्हटलं हो. मग कशाला घाबरलास? तुला शिवाजी महाराज सांगायची आवड आहे, तुला मी संभाजी महाराज सांगतो. संभाजी महाराजांना त्यावेळेला किती त्रास झाला असेल, त्यांचा वध करण्यात आला, तितका त्रास तुला तर होत नाही ना. आणि संभाजी महाराजांना मारण्यासाठी लोक प्रयत्न करत होते आणि तुला तर सर्व वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. चल उठ. आणि खरोखर मी उठून बसलोय. म्हणजे औषध एका बाजूला असतं, दवा एका बाजूला असते, दुवा एका बाजूला, आणि जे काही पिंच करणं म्हणतं किंवा ट्विस्ट करणं म्हणतं ना, तर आदरणीय ठोके सर ते करू शकतात. मी पण त्यांच्यापासून शिकलो आहे. आणि शेती म्हणजे एखाद्या वेळेला मित्राला जे आवडतं ते पण आपल्याला आवडतं. सरांना अनेक गोष्टी आवडायच्या, त्यापैकी मला ही शेतीची ती गोष्ट आवडली आणि मी पण बऱ्यापैकी शेती करायला लागलेलो आहे. आणि म्हणून ठोके सर तुमच्यासाठी अंजन नावाचे सर कवी होऊन गेले. त्यांनी एक कविता, तिचं गाणं झालं, हजरामर आहे, त्यातल्या 2 ओळी बोलण्याचा प्रयत्न करतो. जसं आमचा संजू त्या ठिकाणी कविता किंवा गाणं त्या पद्धतीने मी हे शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, हो तेरे बिना भी क्या जीना, फूलों में कलियों में, फूलों में कलियों में, सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीं ना, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, हो तेरे बिना भी क्या जीना. बोलता तुम्ही निवृत्तही झालात म्हणून विचार करता करता गेलो मी खोलात. सर बोलता बोलता तुम्ही निवृत्तही झालात म्हणून विचार करता करता गेलो मी खोलात. कधी तुम्ही दिसायचे वर्गाच्या मध्यात, कधी तुम्ही दिसायचे वर्गाच्या मध्यात, अकाउंट शिकवता शिकवता घुसायचे प्रॉब्लेमच्या सोल्युशनात. म्हणजे जेव्हा स्टाफरूमकडे ज्युनियरच्या स्टाफरूमकडे जाताना त्या 29 नंबरमध्ये सर शिकवताना दिसायचे बऱ्याच वेळेला, आणि त्यामुळे थोडंसं ह्या कडव्यामध्ये तसं आलेलं आहे. कधी तुम्ही दिसायचेत वर्गाच्या मध्यात, अकाउंट शिकवता शिकवता घुसायचे प्रॉब्लेमच्या सोल्युशनात. अकाउंटचा तास आणि पर्वणी खास, अकाउंटचा तास आणि पर्वणी खास, म्हणूनच मुलं रमायची नेहमीच तासांत. निवृत्त होतानाही साठीमध्ये, हे फार महत्त्वाचं आहे, निवृत्त होतानाही साठीमध्ये 25चे दिसायचे असे तुमच्या मनात, ह्याची प्रचिती येते तुमच्याकडे पाहता क्षणात. आता सगळे बोलून गेलेले आहेत आणि ते मला वाटतं सत्य आहे ही गोष्ट, आणि आजही ते एव्हरग्रीन दिसत आहेत. शुभेच्छा. पप्पा हॅपी बर्थडे. पप्पांबद्दल मी काय बोलणार आता. पप्पा म्हणजे मित्रच आहेत माझे. ते कधी मी त्यांचं कधी टेन्शन नाही काय नाही. RF नाईकमध्ये पण शिकत असताना मला तुमची जास्त भीती वाटायची पप्पांपेक्षा. कधी मार्क कमी पडले टीचर सांगायच्या पप्पांना कंप्लेंट करते, तो कधी टेन्शन नसायचं, तुमचं जास्त टेन्शन होतं मला. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर रोज त्यांच्यासोबत असलो तर काही ना काही शिकायला मिळतं. जसं तुम्ही सगळे म्हणले, ते कधीच शांत बसत नाही, काही ना काही चालूच असतं. आणि शेतीबद्दल पण तुम्हाला तर माहितीच आहे. ठीक आहे, थँक्यू. सरांबद्दल बहुतेक जणांनी बोलून झालेलं आहे, पण मला जाणवलेले काही पैलू जे आहेत ते मी सांगते.
सरांचं व्यक्तिमत्व अगदी भारदस्त, फुले मॅडमनी म्हटल्याप्रमाणे. तर सरांच्या पिळदार मिशा, रुबाबदार चालणं हे अगदी पाहता क्षणी वाटायचं बापरे कोणतरी मोठा ऑफिसर आलाय. पण असं जरी दिसत असलं तरी पण सरांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, शांत आणि कधीही चिडलेलं मी सरांना बघितलं नाही आहे. बऱ्याचदा पिरियडवरून जाता येताना सर दिसायचे वर्गात, त्यावेळेला सर जे शिकवायचे, जे शब्द सरांच्या म्हणजे सरांनी बोललेले माझ्या कानावर पडायचे किंवा इतरांच्याही पडत असतील, तर सरांचं बोलणं इतकं साधं होतं की ते म्हणजे 2 मिनटं जर थांबलं तर सर काय शिकवताय ते आपल्याला पण समजेल. सरांच्या भाषेबद्दल अजून एक पैलू म्हणजे मला जाणवलाय, सरांच्या बोलण्यात बी शब्द नेहमी यायचा, कधी बी या. ते मला फार आवडायचं की हा सर एवढे म्हणजे शिकलेले आहेत तरी सरांनी आपल्या भाषेची नाळ सोडली नाही आहे. ते ठराविक शब्द असतात की ते आपल्या तोंडातून ते जातच नाही, कारण आपण लहानपणापासून ते बोलत आलेले असतो, ते शिकत आलेले असतो. त्याचबरोबर सरांना पुढील आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी भरभरून शुभेच्छा देते. तसंच आज सरांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल सुद्धा सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील राहिलेल्या ज्या सर्व इच्छा आकांक्षा जास्तीत जास्त पूर्ण होत, तुमची शेती भरभरून फळाला येऊ आणि त्याचा आस्वाद आम्हाला सुद्धा मिळो अशी अपेक्षा करते. सगळ्या गुणांचा परिपाक असणारे आमचे ठोके सर, स्पष्टता त्यांच्या बोलण्यामध्ये इतकी स्पष्टता आहे, मी कधी भारावून जातो, मी एवढं स्पष्ट बोलत नाही, इतकं स्पष्ट म्हणजे काही पुढं काही होईल याचं त्यांना काही हे नसतं, पण स्पष्ट बोलणं. त्यामुळे कधी कधी क्लॅश व्हायचे. दांडेके मॅडम असतील, धडे सर असतील, कोणतीही गोष्ट असेल पटकन समोरासमोर बोलून टाकायचे आणि सतत हसत नाही. त्यांच्या समोर गेलो का ते हसणार आपण, म्हणजे दिल खुलास. म्हणजे अशा प्रकारे सर्व गुणांनी असे परिपाक असणारे उत्तम शेतकरी. मला असं वाटतं मला माहीत नव्हतं सर, एवढं करतात मला माहीत नव्हतं. म्हणजे उत्तम शेतकरी आहेत, म्हणजे नुसतं शिक्षक नाही, उत्तम शेतकरी आहेत. खूप आवडलं सर मला. म्हणजे काही गुण असतात, काही लोक स्वतःहून स्वतःचे गुण सांगत असतात, पण तुम्ही स्वतःचे गुण कधीच सांगितले. बरेच वेळ लोक बघतो स्वतःचेच गुण सांगत असतात, पण तुमच्याजवळ असणारे एवढे चांगले गुण आहेत ते दुसऱ्या कोणकडून ऐकायला मिळालं, खरोखर ही चांगली बाब. मी पुन्हा एकदा रोकडेचं थांबवतो. मी पुन्हा एकदा तुमचा आजचा वाढदिवस आणि पुढील आयुष्य तुमचं सुखी समृद्धाचं भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं. तुम्ही शतायुषी व्हा ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. की काय नक्की राफण्यामध्ये लपलेलं आहे, ते लपलेलं काय आहे ते आत्ताच त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीतून समजतं. इथले गेलेले विद्यार्थी असतील, शिक्षकांमध्ये एकमेकाबद्दल असलेली आपुलकी असेल, प्रेम असेल, किंबहुना त्या ठिकाणी एकमेकाबद्दल असलेला आदर असेल, हेच त्या राफण्यामध्ये शिकायला मिळतं. एकूण जी काय संस्था आहे, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. संजीव नाईक साहेब असतील, आपल्या संस्थेचे अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब असतील, ह्या सगळ्यांनी आपल्याला काम करताना दिलेली काय जी मुभा आहे, किंबहुना आज संदीपजी नाईक साहेब देखील त्या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार होते. दादांकडे त्यांचा फोन आला, मलाही त्या ठिकाणी त्यांचा निरोप आला की आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा त्यांना त्या ठिकाणी दिल्या. म्हणजे एखाद्या शिक्षकाप्रती असेल त्यांची तळमळ असेल की नक्की त्याच्यातनं दिसून येते. आणि ती दिसून येत असताना आज म्हणजे मी या शाळेचा विद्यार्थी आहे, म्हणजे शाळेचे शिक्षक ओळेकर झालं, पारवेसर झालं, मेहतर सर, थये मॅडम, इमोना म्हात्रे सर, थये सर ह्या शाळेत शिकवायला होते. ज्युनियर कॉलेजला असताना आवर्जून त्या ठिकाणी योग त्या ठिकाणी शिकवत असताना हुले मॅडम असतील, पाटील सर असतील, आर्ट्स असल्यामुळं, आणि आर्ट्सला तेव्हा ठोके सर पण शिकवायचे. म्हणजे आर्ट्सला सहकार विषय त्या ठिकाणी ठोके सर आम्हाला शिकवायचे आणि राज्यशास्त्र गोंदे सर शिकवायचे, कारण तेव्हा सहकार हा विषय पूर्णवेळ नव्हता. त्यामुळं 11वी 12वीला 2 वर्ष ठोके सरांचा शिकवण्याचा त्या ठिकाणी अनुभव आला आम्हाला. शिकवण्यातल्या गमती जमती अनेक आहेत, त्यातल्या काही गमती या ठिकाणी मी सांगेनच, परंतु त्या अविस्मरणीय काही गोष्टी आहेत. 11वीला सहकार विषय शिकवत असताना
पहिल्याच वर्षी सहकार होतं, 10वीलापर्यंत सहकारचा विषय नव्हता. 11वीला ठोके सरांनी सहकार विषय शिकवला, 12वीला 2 वर्ष त्या ठिकाणी ते शिकवत होते. परंतु हे सगळे विषय कधीतरी थोडेसे कठीण वाटायचे, कधीतरी बोरिंग वाटायचे. बोरिंग वाटायच्या अर्थानं म्हणतोय की त्यातलं काय काय थोडं समजून घ्यायला थोडासा उशीर लागायचा. इकॉनॉमिक्स म्हणजे निकम मॅडम पण असतील, त्या ठिकाणी मराठी असेल, इंग्लिश असेल. परंतु सहकार विषया बाबतीत काय असायचं की त्या विषयाचा आजपर्यंत कधी संबंध झाला नव्हता. मग त्या ठिकाणी ठोकेसर शिकवत असताना त्या ठिकाणी सहकारातल्या गप्पा गमती जमती, अर्थातच आता सगळ्यांनी सांगितलं की त्यांची शेतीची आवड, याच्यातनं सहकार विषय समजून घेताना बऱ्याचदा त्या ठिकाणी शेतीशी निगडीत अनेक वेगवेगळ्या गप्पा निघायच्या. आणि एकदा सर सहकारात शिरले की अगदी गावापर्यंत जाऊन शेतीशी त्या ठिकाणी विविध, जसं प्रत्येकानं आता सांगितलं की सरांनी वेगवेगळे अनुभव दिले, वेगवेगळे त्या ठिकाणी माहिती दिली. त्याच्यातनं शेतीबद्दलची माहिती, अजून वेगवेगळ्या शिक्षणाबद्दलची माहिती, त्या ठिकाणी इतर आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असताना सरांनी शेतीबद्दलचं ज्ञान तेव्हा आम्हाला पण दिलं. परंतु सरांचा पिरियड हा थोडासा गमती जमतीचा असायचा. जसं की सर आले की सर कधीच रागवत नसायचे आणि कधीतरी थोडं इतर शिक्षणाबद्दल थोडंसं काहीतरी भीती वाटायची. परंतु ठोकेसर येणार म्हणजे सरांचं लेक्चर कधी येईल असं वाटायचं. कारण त्या लेक्चरला थोड्याशा गमती जमती व्हायच्या. गमती काय व्हायच्या तर त्या ठिकाणी एकतर सर कधी कोणावरती जास्त रागवत नसत, त्यांचा हसमुख चेहरा म्हणजे नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असायचं. आणि सगळं हसत असताना जेव्हा शिकवायला सुरुवात करायचे तेव्हा थोडंसं रिलॅक्सेशन वाटायचं, म्हणजे मुलांना पण अधिक प्रेशर वाटलं नाही. मग त्याच्यात आमची बॅच म्हणजे थोडीशी एक अविस्मरणीय बॅच असेल, कारण आमच्या त्या बॅचमधून आज एक विद्यार्थी प्रवीण जगदाळे जज आहे, योगेश साळुंके हावरे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आहेत. मी या ठिकाणी नक्की संस्थेने संधी दिल्यामुळं मी आज या पदावर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर 1-2 आपले विद्यार्थी GTBमध्ये चांगल्या पदावर त्या ठिकाणी आहेत. बाकी इतर शिक्षक पण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे असे चांगले विद्यार्थी आम्ही या ठिकाणी घडलो. त्याच्यातलाच एक विष्णू गर्जे नावाचा एक विद्यार्थी होता. ते कॅरेक्टर आमच्यासाठी होतं. सरांचं लेक्चर सुरू झालं की या ठिकाणी हे शिकवत असताना मध्येच त्या ठिकाणी विष्णू काहीतरी, तो थोडासा गरीब मुलगा होता, परंतु सगळा वर्ग एखादी कोणी काही चुकी केली असली की सगळं जायचं ते विष्णूच्या नावावरती. मग तेव्हा सर त्याला उठवायचे आणि विचारायचे तू काय मस्ती केलीस रे. तर सरांनी त्याचं नाव विष्णूनं उल्लेखता ते विष्णू म्हणायचे. आणि मग त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विष्णूला कोणी विष्णू म्हणलं नाही. आजही आम्ही जेव्हा भेटतो गेट टुगेदरला त्याचं नाव विष्णूच आहे. म्हणजे मोबाईलमध्ये पण सगळ्यांनी नाव काय सेव्ह केलं असेल तर विष्णू. त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळी आपुलकी त्या ठिकाणी होती आणि येणारे आहे हे मात्र मी या ठिकाणी नक्की सांगू शकेन. आमच्यासारखे विद्यार्थी घडले. मी म्हटलं की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांच्या अनेक वेगवेगळे पैलू देखील त्या ठिकाणी ते उलगडले. आयरणी भाषेतले अनेक किस्से म्हणजे पाटील सर, रोकडे सर आणि ठोके सर हे आयरणी भाषेत कधीतरी बोलायचे. कधीतरी आम्हाला समजलं न समजलं माहीत नाही, परंतु थोडंफार त्या ठिकाणी समजायचं. ते भाषेतला जो गोडवा आहे, त्यांच्या भाषेतलं प्रेम आहे, भाषेमधला जो आपुलकीपणा जो आहे हा नेहमी या ठिकाणी त्या ठिकाणी आठवणीत राहील. त्याच्यापासून आम्ही काहीतरी मला वाटतंय की थोडं दूर राहू. परंतु ठोकेसांच्या रूपानं त्यांची सेवा आज जरी संपत असली तरी त्यांचं वास्तव्य या इमारतीमध्ये निश्चितच दरवत राहील असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि आम्हाला दिलेले त्यांनी प्रेम, आशीर्वाद सदोदित आमच्या पाठीमागं राहतील. इव्हन संस्थेने देखील आता वेगवेगळी उदाहरणं सांगितली की त्यांना प्रिन्सिपल पद आलं होतं, त्यांना वेगवेगळ्या ऑफर आल्या होत्या, एवढी सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली होती. ह्या सगळ्या त्यांचं मोठेपण म्हणायचं की या सगळ्या डावलून त्यांनी आपल्या संस्थेवर प्रेम दाखवलं. अर्थातच आपली संस्था त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी गौरवास्पद आहे, किंबहुना त्या ठिकाणी सगळ्यांना सामावून घेणारी आहे. त्यामुळेच आपण आज चांगली लोक आज आपल्या या संस्थेच्या पाठीशी आहोत. मी जास्त वेळ आपला घेतोय, मी जास्त वेळ न बोलता आज वाढदिवस आहे त्यांचा. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मी FJ नाईक परिवार सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा चिंतितो. आणि त्यांनी कधीही लहान मोठा म्हणजे कधी न बघता आम्हाला प्रेम दिलं, या ठिकाणी शिक्षण दिलं, सगळ्यांना सामावून घेतलं. त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांना उर्वरित त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा चिंतितो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबतो. सेवा पूर्ती कार्यक्रम सोहळ्यासाठी
उपस्थित असलेले संस्थेचे सचिव आदरणीय सुरेशदादा नाईक, त्याचबरोबर आपल्या FG नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य महाडिक सर, संस्थेचे कोऑर्डिनेटर म्हात्रे सर, ज्येष्ठ शिक्षिका चौधरी मॅडम, पाटील सर, ज्यांचा आज या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, असे ठोके सर आणि आपण सर्व सहकारी मित्रांनो. काही दिवसांपूर्वी, मला वाटतं 8-10 दिवस झाले असतील, पाटील सर, रोकडे सर आले. सर, ठोके सरांचा आपल्याला सेवानिवृत्ती कार्यक्रम करायचा आहे. तर सरांना म्हटलं की आहे, परंतु हे सगळं लॉकडाऊन किंवा अजून शासनाचे निर्देश एकत्र जमणं थोडंसं आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहे. शिवाय आपले उपमुख्याध्यापक आहेत, आंधळे सर, पाटील मॅडम आहेत, त्यांचा पण आपण हा निवृत्ती सोहळा केलेला नाही आहे. पण सर म्हणाले की कुठेतरी आपल्याला आता ही सुरुवात करायला पाहिजे हळूहळू. सर्व त्यावेळेचं लॉकडाऊन आणि आत्ताचं लॉकडाऊन यात थोडा फरक आहे. त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. खरं कार्यक्रम कसा करायचा, काय करायचा, पाटील सरांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की बरीच ही सगळी जबाबदारी सरांनी घेतली, त्यांच्या सहकार्याने त्यांना मदत केली असेलच. परंतु निश्चितच एक कुठेतरी ही सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम रात्री घ्यायचा की सकाळी घ्यायचा, मग शेवटी सायंकाळी ठरला गेला आणि हा सायंकाळच्या वेळेत हा एक सदिच्छा समारंभ निश्चितच चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि पुन्हा एकदा या प्रांगणामध्ये चांगल्या पद्धतीची ही सुरुवात होते. कुठेतरी मनाला निश्चितच त्याचा आनंद आहे. मागच्या काही कालखंडामध्ये आपण जे सेवानिवृत्ती कार्यक्रम घेत होतो ते मागच्या त्या हॉलमध्ये वगैरे घ्यायचो आणि कार्यक्रम शेवटी संपत असताना जे व्यक्तीला आपण निरोप देतोय किंवा सदिच्छा देतोय म्हणा, त्या व्यक्ती हळूहळू भावनिक व्हायच्या, रडायला लागायच्या. मग ठोके सरांचं आमचं बोलणं व्हायचं, सर काय सेवानिवृत्त होताना रडत बसायचं. पण तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळी वेळ येते तेव्हा निश्चितच एवढ्या वर्षांची केलेली ही सेवा असते आणि त्या सेवेतून आलेली जी भावना असते. परवाच ठोके सर आणि आम्ही ऑफिसमध्ये बोलत होतो, सर बघा बोलता बोलता आज माझा म्हणजे हा शेवटले 2 दिवस राहिले आणि कुठंतरी ठोके सरांच्या डोळ्यामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये हे कुठेतरी भावना की निश्चितच एखाद्या चांगल्या वास्तूतून, चांगल्या संस्थेतून केलेल्या कार्यातून आपण आज निश्चितच किती आपण म्हटलो मागच्या कालखंडात जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक असतील, वरिष्ठ असतील, त्यांना पण आपण संस्थेने किंवा सांगत असतो की नाही तुम्ही निवृत्त झालात तरी तुमचं वास्तव्य, तुमचं मार्गदर्शन असेल, पण तो अधिकार आपला त्यावेळी कुठेतरी संपलेला असतो. ही भावना निश्चितच सेवानिवृत्त होत असताना त्या व्यक्तीच्या मनात दिसते आणि तीच भावना मला निश्चितच ठोके सरांमध्ये दिसलेली आहे. आज राफा नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय महाडिक सरांनी सुरुवात केली होती. मला वाटलं आता निश्चितच सर सांगतील, पण निश्चितच आज या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की राफा नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आज कुठेतरी प्रगतीच्या निश्चितच एका चांगल्या शिखरावर आहे. आज गेली 10 वर्षाचा माध्यमिक विभाग असेल, ज्युनियर कॉलेजचा रिझल्ट असेल, हा 95 ते 100% आसपास आहे आणि 11वीच्या ऑनलाईनची मला वाटतं प्रत्येक कुठल्या तरी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांनाच आठवण करून देतो, किंबहुना आपल्याला सर्वांना माहितीच असतं, पण एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की इथे 11वीला प्रवेश मिळावा म्हणून निश्चितच बऱ्याच लोकांना, म्हणजे दुसऱ्या शाळेत 10वीपर्यंत शिकतायत पण इथं 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे. मी 10वीपर्यंत इथंच शिकले, माझी मुलं पहिलीपासून इथंच आहेत, मग 11वीला इथंच का नाही, असे प्रश्न आम्हाला, म्हणजे मी असेल, महाडिक सर असतील, म्हात्रे सर असतील, मधल्या कालखंडामध्ये ऑगस्टमध्ये पहिली फेरी सुरू झाली आणि परत मराठा आरक्षणाचं मुळे स्थगिती आली आणि मग ते प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आणि त्यातच पुन्हा मी काहीतरी त्याच्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम आला. मग म्हात्रे सरांना सांगितलं, महाडिक सरांना सांगितलं, दादांकडे लोक येत असतात आणि मग अशा प्रकारे लोकांना समजवताना, म्हणजे ऑफलाईन सिस्टम बंद आहे, काही चार्जशीट सांगणं पण भीती वाटतं, मग कोणाला दिल्यात, अशी सगळी अवस्था असते आणि त्याच्यातून हे प्रवेश प्रक्रिया सांभाळता एका पालकांना मध्ये तर ते इथले जे नगरसेवक, काही कार्यकर्ते येऊन बसले, आम्हाला ॲडमिशनच पाहिजे, 2 तास ते तिथे बसून राहिले, प्रवेश देताय की नाही सांगा. शेवटी आपण एक लिस्ट तयार करतो आणि साहेबांकडे पाठवतो. सांगायचा भाग एवढाच आहे की या प्रगतीच्या शिखरावर असताना आपला इथला प्रत्येक शिक्षक
हा निश्चितच कार्यरत आहे, चांगली प्रगती करतोय किंवा चांगली मेहनत घेतोय. आणि या मेहनतीतून ज्युनियर कॉलेज विभाग जर बघितला तर त्याचं जे कॅप्टनशिप म्हणतो आपण, नेतृत्व म्हणतो, ते आपण ठोके सरांकडे दिलेलं होतं. आणि निश्चितच ही जबाबदारी ठोके सरांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. एखादा जसं काही शिक्षकांनी सांगितलं की आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला किंवा लेसन ऑब्झर्व करायला ठोके सर होते. कधीतरी मॅडम दांडेकर मॅडम निवृत्त झाल्यावर माझ्यावर जबाबदारी आली. मग मी ठोके सरांना मी पण सांगायचो की त्या कॉमर्स असेल, कारण 11वी कॉमर्स केली होती. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हे 11वीला शिकलेले नियम होते. पण शिक्षक कसा असावा की नेमकं त्याचं पुढचं नॉलेज काय आहे हे त्या प्रॉपर माणसालाच असायला पाहिजे. आणि म्हणून मग ठोके सरांच्या मदतीनं हे, किंवा त्यांच्याबरोबर कधी मी असायचो, कधी ठोके सरांना जबाबदारी द्यायचो. परंतु आपल्या हा 12वीचे हे रिझल्ट बघितले, 11वीचे रिझल्ट बघितले, पालकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर निश्चितच लक्षात येतं की आपण जी माणसं निवडलेली आहेत, आपल्याकडे जी आज माणसं कार्यरत आहेत, ही निश्चितच चांगली आहेत. आणि ह्याचं श्रेयसुद्धा ठोके सरांनाच बरंचसं जातं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यांनी घेतली, कोणी साहेबांनी इंटरव्ह्यू घेतल्या, आमच्या पण इंटरव्ह्यू साहेबांनीच घेतल्या. परंतु निश्चितच नंतरच्या कालखंडामध्ये काही आपल्या ज्येष्ठांकडून आपण हे काम केलेलं आहे. किंबहुना काही करिअर गायडन्सचे कार्यक्रम असतील, त्याची पण जबाबदारी सरांना देतो. रोकडे सर असतील, पळणिटकर सर असतील, किंबहुना पाटील सर असतील, यांना देखील ह्या गोष्टी आपण सांगत असतो. कारण सगळ्याच ठिकाणी तिथे बसणाऱ्या माणसाला जमत नाही, समजत नाही. त्यामुळे जे काही त्यातले आपले एक्सपर्ट असतात त्यांच्याकडे या जबाबदारी देतो. निश्चितच ही वाटचाल अशीच पुढे राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आज ठोके सरांचा हा निवृत्ती सोहळा आहे, सेवानिवृत्ती सोहळा. ठोके सरांना पुढील आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांचं पुढील जीवन सुखाचं, समाधानाचं जावो. वाढदिवसानिमित्त देखील सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेतृत्वाच्या विशाल अंगणी आपण अध्यापनाचा पाया घातला. नेतृत्वाच्या विशाल अंगणी आपण अध्यापनाचा पाया घातलात. कर्तृत्वाला दातृत्वाची जोड देत कळस निस्वार्थी त्यागाचा उभारला. आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आजच्या उत्सव मूर्तींचा सत्कार समारंभ सोहळा आपण पार पाडणार आहोत. तर मी सर्वप्रथम संस्थेचे सचिव सन्माननीय श्री सुरेशजी दादा नाईक यांना विनंती करते आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम आपल्या उत्सव मूर्ती सन्माननीय श्री ठोके सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. श्रमिक शिक्षण संस्थेकडून सन्माननीय सचिव श्री सुरेशजी दादा नाईक हे उत्सव मूर्ती श्री ठोके सर यांचा सत्कार करताना. सर तुमचं नेहमीचं स्माईल द्या, दिलखुलास असेल. शाल, श्रीफळ आणि संस्थेनी 1 तोळा सोनं देऊन 10 ग्रॅम सोनं देऊन या ठिकाणी ठोके सरांचा खूप मोठा असा सत्कार केलेला आहे. शाल, श्रीफळ आणि 1 तोळा सोनं देऊन ठोके सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जोरदार टाळ्या. यानंतर FG नाईक कॉलेजकडून त्यांच्या परिवाराकडून मी सन्माननीय श्री प्रताप महाडिक सरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी ठोके सरांचा, आदरणीय ठोके सरांचा सत्कार करावा. FG नाईक परिवारातर्फे सरांचा सत्कार. यानंतर राफा नाईक कनिष्ठ महाविद्यालयाकडून उत्सवमूर्ती सन्माननीय श्री ठोके सर यांचा सत्कार. संस्थेनी आपल्या उत्सवमूर्तींना घसघशीत सोन्याने या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि राफा नाईक कनिष्ठ महाविद्यालय चांदीने त्यांचा सत्कार करतंय. चांदीचा गणपती, महालक्ष्मीचं चांदीचं कॉईन, शाल, श्रीफळ असं या शुभेच्छांचं स्वरूप आहे. मी श्री पळणिटकर सर आणि श्री रोकडे सर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे. वाढदिवसाच्या दिवशी आणि सदिच्छा शुभारंभाच्या दिवशी सर सोनं आणि चांदी या 2 गोष्टींमध्ये 1 ग्रॅम सोन्याचं कॉईन, चांदीचा दिवा आणि त्यांना पोशाख अशा पद्धतीचं शाळेने केलेल्या या शुभेच्छाचं स्वरूप असेल. शाळेचे सर्व ज्येष्ठ शिक्षक श्री ठोके सर यांचा सन्मान करताना
श्री ठोके सर यांचा सत्कार. आदरणीय श्री ठोके सर. आधी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या सहकाऱ्यांना. आज सदिच्छापूर्ती म्हणा या सेवानिवृत्ती ह्या कार्यक्रमानिमित्त इथं उपस्थित आपल्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय सुरेशदादा नाईक, तसेच आपल्या राफा नाईक शाळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय थळे सर, तसेच FG नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे विद्यार्थी सन्माननीय महाडिक सर, तसंच या संस्थेचे कोऑर्डिनेटर सन्माननीय म्हात्रे सर, तसेच आपल्या ज्येष्ठ शिक्षिका चौधरी मॅडम, पासपांडे मॅडम, आता दोघांपैकी कोणत्या तरी एक नाव. तसंच या ठिकाणी हा कार्यक्रमामध्ये खूप अगदी आवर्जून माझ्यासाठी जे काही योगदान देता येईल तेवढं योगदान देण्याचा प्रयत्न करणारे सन्माननीय माझे छोटे बंधू पाटील सर, तसेच इथं आमचे जे सुरुवातीपासूनचे सहकारी सन्माननीय पैनेटकर सर, रोकडे सर, तसंच आज ह्या कार्यक्रमासाठी स्पेशली उपस्थित राहिलेले आहेत सौ थळे मॅडम, ओवेकर सर, पारवे सर, मेहतर सर, तसंच आमच्या ज्युनियर कॉलेजचे जे टीम आहे ज्यांनी मला उल्लेख केला की हो आमच्या लेखी, खरंच त्या लेखी शैबिना मॅडम असतील, प्रिया मॅडम, तसंच आमच्या बरोबर ज्यांनी खूप वर्ष काम केलं त्या सौ फुले मॅडम, तांबोळी मॅडम, निकम मॅडम, तसंच अजून कोणी सारिका मॅडम, सुजाता मॅडम, हे खूप अगदी. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे माझे आता इथे देशमुख असतील, दर दिवसाची सकाळ झाली म्हणजे देशमुखांचं अगदी सकाळी आठवण येणारच रामकृष्ण हरीचा पाडा. सुर्वे, खूप अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. आमचे कदम सर, पलांडे सर, माझे सहकारी 20 वर्ष माझ्याबरोबर, म्हात्रे सर, हरीश फाळके सर आता इथं नाहीत, परंतु खूप अगदी सर्व माझी एवढी टीम, या सर्वांसोबत काम करताना मला ह्या ठिकाणी 27 वर्ष, जवळजवळ 27.5 वर्ष कुठे गेली ते कळलंच नाही. सुरुवात झाली ह्या नव्या मुंबईत आलो विद्या उत्कर्षमध्ये 1990. सुरुवातीला अगदी मॅडम त्यांनी सांगितलं की हो इथे येण्याआधी मला ओळखत होते, त्या ठिकाणी ओवेकर सर, अगदी बेलापूरला असल्यामुळे तिथे सरांशी पहिल्यापासून ओळख. जवळजवळ मी आपल्या शाळेमध्ये तिथं थोडं सरप्लसचा प्रॉब्लेम आल्यानंतर मी RF नाईक ज्युनियर कॉलेजकडे स्टार्ट झालं आणि मला आपल्या संस्थेशी संबंधित नाईक सरांनी सांगितलं की ठोके सर आता इकडे ही जे पोस्ट आहे ही अप अँड डाऊन होते, कधी राहते नाही राहत, मग त्यापेक्षा तुम्ही साहेबांच्या शाळेत का येत नाही. मग तेव्हा मी नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे RF नाईकमध्ये इकडे आलो, तेही सोबत आले आणि पहिल्या दिवशी अगदी साहेब दादांच्या उपस्थितीतच इथं आलो. त्यावेळी मुख्याध्यापिका दांडेकर मॅडम, पर्यवेक्षिका साठे मॅडम यांच्या याच्यामध्ये माझी नियुक्ती झाली आणि 1993 जुलै 1993 पासून मी इथं कार्यरत झालो. आणि पाहता किती या ठिकाणी 27.5 वर्ष कुठे गेले पत्ताच लागला नाही. आणि या 27.5 वर्षात खरं म्हटलं तर हा एक सुखद अनुभव या ठिकाणचा. आणि माझ्याविषयी आत्ता या ठिकाणी सर्व शिक्षकांनी एवढं भरभरून सांगितलं की अक्षरशः मी भारावून गेलो. हा माझीच एक संकल्पना अशी होती की नाही ह्या सेवानिवृत्ती समयी बऱ्याच वेळा शिक्षक थोडंसं
भावनावश होत असत आणि डोळ्यांमध्ये रडणं वगैरे असं, तेव्हा मी बोललो सुद्धा होतो की मॅडम हा रडण्याचा क्षण नाही, उलट ह्या एका इनिंगमधनं आपण दुसऱ्या एका नवीन विश्वात जात आहोत. खरंच आहे, कारण आपण निवृत्त कधी होतो? निवृत्ती तर हे नावच नाही आहे. निरोप काय घेणार? आपण तर अगदी आज जरी तुम्हाला असं वाटत असलं की ठोके सर फार लांब आहेत, परंतु आज ठोके सरांनी ते शेतांमधनंच इथे सर्व ऑनलाईन लेक्चर्स घेतले. त्यामुळे कुठं लांब होतो विद्यार्थ्यांशी, मी जवळच होतो, तुमच्याशी मी जवळच होतो. अगदी काही क्षणात तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात, व्हिडिओ कॉलिंग करू शकतात, म्हणून मी तुमच्यापासून लांब गेलेलोच नाही, मी जवळच आहे. आता निवृत्ती म्हणजे काय? काय निवृत्त होणार? फक्त माझं या ठिकाणी जे मी एक शिक्षक म्हणून कार्यरत होतो, खूप वर्ष मी सेवा केली आणि ह्या ज्ञान मंदिरातनं मला आज रिटायर होतो म्हणजे फक्त ह्या ज्ञान मंदिरापासून दुसरीकडे तेही एक चांगलं मंदिर आहे, तिथं मी कार्यरत होणार आहे. बराच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की सर शेती हा खरंच, कारण मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो, लहानपणापासून मी शेती पाहिली, तिथं राबणारे वडील आजोबा आई सर्व पाहिले आणि त्यामुळे त्या काळ्या मातीशी नाळ ही जोडली गेली. खरंच माझी फार आधी इच्छा होती की नाही शेतकरी शेती ह्या गोष्टींमध्ये. आणि तुम्हाला मी सांगणार की झाडं लावणं निसर्गाचा बॅलन्स करतोच आपण, परंतु ते म्हणजे सजीव झाडं बोलत नाही पण फार काही सांगून जातात. एक झाड आपण लावतो, फार छोटंसं रोपटं लावतो आणि जे हातामध्ये घेऊन ते आणतो लावतो आणि तेच रोपटे एवढं मोठं होतं की ते आपल्याला नंतर छाया देतं, खूप काही फळं देतं. आणि ते काही 1 आणि 2 वर्ष नाही तर 25, 30, 40 वर्ष सतत आपल्याला ते फळं देणारं ते झाड तयार होतं. आणि ते आपल्याला आपण आणलेलं एक छोटंसं झाड, त्याची किंमत फार छोटी असेल पण ते किती देऊन जातं आपल्याला तर खूपच. त्यामुळे या झाडांविषयी खरंच मला प्रेम राहिलं. मी जरी इथं होतो तरी माझ्या गावातल्या घराच्या अवतीभोवती खूप झाडं तिथं लावले. त्यांच्या पाण्याची व्यवस्था मी तिथं नसल्यामुळे डायरेक्टली मी ड्रिप्स सिस्टम्स तयार करून माझ्या त्या झाडांना पाणी ॲटोमॅटिक जात असं. गावात राहणाऱ्यांची झाडं जगणार नाही पण माझी झाडं जगत होती. कारण थोडंसं आपण आधुनिक टेक्नॉलॉजीचे कास हाताशी धरले की कास धरल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा नाही असं नाही, आणि ॲटोमॅटिक स्टार्टर मिळतं, ते मोटर चालू होणं बंद होणं ते सर्व इथून नेलं. आणि ते लावल्यानंतर ती झाडं आज कोणीही त्या गावात आल्यानंतर ते माझं घर आज कोकणसारखं दिसतं. कारण राहत्या घरी तिथे गावातल्या घरी सुद्धा खूप नारळाची झाडं मी लावलेली आहेत, ती मोठी वाढलेली आहेत आणि अक्षरशः हजारो नारळ मला मिळतात. एक नारळ घेण्यासाठी आपण विचार करतो अरे 50 रुपयाला तो नारळ देतो, घेऊ का नको, पण अगदी मोठ्या अगदी टोपल्याच्या टोपल्या भरून नारळ तिथं हा ओंकार तिथं पाडतो आणि तिथं अगदी मनमुराद ते आस्वाद घेत असतो. हे कोण देऊ शकतं? ते झाड देऊ शकतं. त्या झाडाजवळ कोणत्याही फळाची किंमत होत नसते. माणसात किंमत होणार पण झाड किंमत करत नाही, ते फक्त देण्याचं काम करत असतं. म्हणून झाडांवरती प्रेम हे फार गरज आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन की आज ह्या निरोप समारंभा प्रसंगी आपण इथं जमलो. खरं माझं पाहिलं तर इथे सर्वांशी अगदी सुरुवातीपासूनचं नातं जुळलेलं आहे. कारण हे जे सर्व चाललंय मी हे नातं असं जुळलेलं आहे की जरी आज रिटायर झालो तरी माझ्या ह्या मित्रांशी माझं नातं कधीच तुटणार नाही. फक्त इथून मी निरोप देणं म्हणजे नातं तुटणं असं बिलकुलच नाही. उलट नातं घट्ट असेल आणि तुम्ही जेव्हा बी याल तेव्हा तुमच्यासाठी हे ठोके सर त्या ठिकाणी तुमच्या स्वागतासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तत्पर असेल. आज खरंच मला माझ्या शिक्षक मित्रांचा जो एक सहवास लाभला, खरंच मी आलो इथं 1993ला लागलो, नंतर 94ला पेनेटकर सर आले, नंतर वेदी मॅडम आल्यात, निकम मॅडम आल्यात, नंतर पुन्हा रोकडे सर, पाटील सर, एक अशी टीम तयार होत गेली. नंतर हुले मॅडम आल्यात, वैदा मॅडम आमच्या बरोबरच आलेल्या. हे सर्व एक ग्रुप असा तयार होत गेला की खरंच आम्हाला जर एका दिवशी चुकून घरी राहिलं तर घरी राहिलं म्हणजे आम्हाला कंटाळवानं वाटायचं नाही, कॉलेजमध्येच पाहिजे आम्ही. कारण कॉलेज म्हणजे आमचे तिथं
एक आत्मा. इथं आल्यानंतर खरंच पाहिलं तर आपल्या कॉलेजचं एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो की सकाळी इथं आल्याबरोबर एक मंदिरासारखं अगदी घंटा झाल्यानंतर इथे बेल होणार आणि बेल झाल्यानंतर आपली प्रार्थना, राष्ट्रगीत आणि अतिशय सुंदर असं म्युझिक वगैरे सर्व आपल्या इथं असतं. ह्या व्यक्ती म्हणजे इथं आल्यानंतर ते एकदम वेगळंच वातावरण तयार होतं आणि एवढं समृद्ध आणि चांगलं वातावरण बनतं की त्या वातावरणामध्ये लगेच पहिला तास स्टार्ट होणार. नंतर सुरुवातीपासून दांडेकर मॅडम, साठे मॅडम यांचे राऊंड असणार. त्या वर्गांच्या भोवती जातील तेव्हा पाहतील सर काय चाललंय काय नाही, सर्व अगदी विचारपूस. आणि खरं पाहिलं तर आपण बरेच अगदी जुने शिक्षक सौ दांडेकर मॅडम आणि साठे मॅडम यांच्या हाताखाली घडलो म्हणून फार आपल्याला ते शिस्त लावून गेलं. आणि खरंच आमचं नशीब की नंतरही सर आले आणि सरांनी सुद्धा ती शिस्त अगदी जशीच्या तशी जोपासली. म्हणून आजही आपली शाळा कोणत्याच गोष्टींमध्ये कुठेच कमी पडली नाही. आणि अशा शाळेचं एक शिक्षक होण्याचं भाग्य मला लाभलं हे फार मोठं आहे माझ्यासाठी. कारण शिक्षक मित्रांचं सर्व काही इथं म्हटलं तर आम्ही पहिल्यापासून जे काही माझे आता म्हात्रे सर असतील, ओवेकर, मेहतर सर, पारवे सर, सर्व आमचे जे आता ज्युनियरचे तर अगदी सर्व आमचे शिक्षक नेहमी कुठे ना कुठे आमचे पिकनिक असायची, जेवणाचा कार्यक्रम असायचा. खूप अगदी मन मुराद गप्पा मारत असो. सर बोलले हो तेव्हा पगार कमी होता पण माणुसकी फार जास्त होती. एवढी माणुसकी भरलेली होती की अक्षरशः प्रेमाने अगदी प्रत्येकाला आम्ही एकमेकांना तुम्ही केव्हा येत आहेत, कुठे येत आहेत, कसं. आणि सर आमचे म्हणजे अगदी टीम लीडर सर म्हटल्यानंतर सर्व अगदी सर्वांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व मी सरांमध्ये पाहिलं. कोणी कुठे काय प्रॉब्लेमही आला तिथं सर आहेतच आमचे. म्हात्रे सर असतील, खूप अगदी एक जॉली व्यक्तिमत्व. त्यांनी कधी मी मोठ्या पदावरती आहे आणि मी गप्पा मारायला बसले सर तर अगदी मनमुराद गप्पा मारतात. खरोखरच असे मेंबर्स, पैनिटकर सर म्हटले तर एक असं कमी बोलणारं पण खूप अगदी शास्त्रशुद्ध आणि एक वेगळंच व्यक्तिमत्व फार सरांमध्ये अनुभवलं. रोकडे सर असतील, खंबीर, बोलायला अगदी कडक पण सही अगदी खूप. पाटील सर, पाहता पाहता सरांनी अगदी वाचनाच्या घोडीतनं आज अननोन शिवाजी याच्यामध्ये सर एवढे घुसले की सरांनी अगदी खरोखर ते अगदी फार सन्मान मिळतो. सरांबरोबर काही कार्यक्रमांना मी गेलो ही माणसं असे अगदी खूप प्रत्येकाकडे वेगळा एक पैलू. सरांबरोबर गेल्यानंतर ते कार्यक्रम तिथं सरांचं महाराजांबद्दलचं सर्व ते वक्तृत्व ऐकल्यानंतर ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या मला बऱ्याच माहिती झाल्या. म्हणजे खरंच हे जे सर्व अतिशय हळू पण मला आमचे हुले मॅडम वगैरे सर्व खूप हळू, तांबळे मॅडम, वेदी मॅडम असतील, निकम मॅडम, खरंच हे सर्व अगदी कसे असं नाही की ठोके सर इथं बसलेत आपण जेंट्स लेडीज इथं बसलो त्या स्टाफरूममध्ये नाही. फार अगदी बंधुत्वासारखं प्रेम, मन मोकळं बोलणार, काय असेल हसतील, बोलतील, सर्व अगदी मन मोकळं करतील. नवीन आलेले सुद्धा यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आज इथं जे सूत्रसंचलन करतायत मॅडम, पल्लवी मॅडम मागे बसलेले आहेत. खरंच मी त्यांना नेहमी बोलत असतो मॅडम तुम्ही फार अगदी तुमच्यात जे गुण आहेत ते फार मोठे आहेत. कदाचित त्यांना मी एका बोलता बोललो म्हटलं मॅडम तुम्ही डोंबिवलीत आहात, कदाचित जर कधी दादर वगैरे तिकडे तुम्ही या कामांमध्ये तुम्ही एवढं अगदी परफेक्ट तुमचं ह्या लँग्वेजवरती एवढं प्रभुत्व आहे. संस्कृत असो कुठल्याही भाषा सर्व अगदी खूप काही गुण ह्या आपल्या शिक्षकांमध्ये मी पाहिलेत. मला बोललेत की आमच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही सर असं म्हणजे सुरुवातीला थोडंसं धास्ती नाही आता बोलताना बोलल्यात की वीरप्पन, हो वीरप्पन. आता ते एक चेहऱ्याचं मूछ नाही ठेवली तर तो माणूसच काय. त्यामुळे ते व्यक्तिमत्वाचं भारदास्त पण ते जोपासलं आजही आहे ना. मात्र सर बरोबर ना, ठेवा ते, काढू नका. अस्तित्व आपल्याला टिकवायचंय, घालवायचं नाही. म्हणजे
पहा हो जरी मी तसा असेल पण नाही मन आणि हे सर्व अरे आपण माणसं आहोत एकमेकांना खूप आपण जीवाभावाने प्रेम करणारी माणसं आहोत त्यामुळे कुठे आला ताटरपणा कसलं मोठं आणि छोटं पैशाने मोठं होणं आणि पैसा नसलं म्हणजे छोटं होणं बिलकुल नाही आणि कुठलंच असं एकही अडकाठी आमच्या स्टाफ रूम किंवा आपल्या शिक्षकांमध्ये नाही आली खूप अगदी मनमोकत काल ते तसे होते आजही तसेच आहेत काल तर अक्षरशः आमचा स्टाफ रूम पूर्वीसारखा भरून गेला होता सर्व आले ज्यांचं वन डे अल्टरनेट असं मेंबर्स येतात पण काल मात्र सर्व आलेत आणि मनसोक्त गप्पा आमच्या स्टाफ रूममध्ये अगदी आम्हाला जुन्या आठवणी थोडंसं तसं वाटलं नंतर मी भेट देत देत लायब्ररीमध्ये गेलो पुस्तकांचं हे केलं नंतर या जुन्या स्टाफ रूममध्ये आवर्जून गेलो तिथं पाहिलं पण कोणीच नव्हतं तिथे तिथून खाली उतरलो आलो तर सरांना भेटलो आणि नंतर मला म्हटलं पाटील सर वगैरे सर्व निघून गेलेले असतील निनेटकर सर पाटील सर हरीश म्हात्रे सर काय ना माझी वाट पाहत ते बसलेले 12च्या पुढे टाईम झाला तरी गेल्यानंतर मग थोडंसं बोललो आणि मग नंतर आम्ही निघालो म्हणजे हे प्रेम खरंच माणसांमध्ये हेच प्रेम फार महत्त्वाचं आहे आम्ही बोलता बोलता राहिलं की खूप हे पिकनिक्स वगैरे हे करत असत आणि स्पेशल म्हणजे आमचे त्यावेळी जेवण बनवण्याचे आचारी म्हणजे ओवेकर सर आणि नाईक सर यांनी जेवण बनवलं की ते जेवणाचा एक स्वादच वेगळा असतो खूप त्यांच्यात एवढं प्रेम खूपच प्रेम कदाचित वयामानाने थोडंसं आता ते कंजूस झाले का काय मला माहिती नाही पण काय नाही वय वाढलं तरी कंजूस नाही बनायचं कारण ही सर्व आपलीच माणसं आहेत आपल्या माणसांशी खूप मनमोकळं बोलायला पाहिजे त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे शेवटी माणूस काय घेऊन जाणार आहोत आलो बी होतो जाणार बी आहोत फक्त हे शब्दच टाकून जाणार आहोत तिथं काही घेऊन जात नाही माणूस त्यामुळे फक्त हे शब्द आणि चांगलं एक व्यक्ती आपल्या सर्वांशी चांगलं मिळून चांगलं वागणं ह्याच गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात मित्र ही संस्था संस्थेवरती जर प्रेम म्हटलं तर खरंच साहेब एक देवमाणूस आहे साहेबांनी सर्वांना अगदी खूप चांगलं सांभाळून घेतलं आणि ह्या संस्थेमध्ये काम करत असताना कधीच दडपण नाही आलं साहेबांच्या नंतर सेक्रेटरी पदावरती दादा राहिले दादांना तर मी माझ्या याच्यामध्ये नेहमी बोलतो आपल्या ह्या संस्थेचे ते जसं हस्तिनापूरचे पितामह भीष्म होते तसे दादा म्हणजे आपल्या ह्या आरेफ नाईक श्रमिक संस्थेचे पितामह भीष्मच आहे नेहमी सतत दादा आपल्यासाठी उभे असतात दादांनी कधी कंटाळा केला नाही थोडंसं सांगतो की जेव्हा सुरुवातीला माझ्या अप्रुव्हलला थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते तेव्हा प्रत्येक वेळेस नवीन प्रस्ताव तयार करावा लागायचा आणि तो प्रस्ताव दादांकडनं असायचा दादांनी कधी कंटाळा केला नाही ठोके सरांसाठी तो प्रस्ताव मॅडम लगेच रात्री ते बनवा आणि उद्या सकाळी तो प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे दादांना आपल्या सामान्य शिक्षकांविषयी एवढी तळमळ मी दादांमध्ये पाहिली एवढ्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये दादा कधी रागवले नाही दादांनी आपल्यावरती नेहमीच फार चांगली कृपादृष्टी अगदी दादा भेटले मी नमस्कार केला हसत मुख खरंच अशा व्यक्ती लाभणं सुद्धा मित्र आपलं भाग्य आहे खूप मोठे आहेत परंतु सर्वांसाठी दादा फार अगदी सरळ आणि सामान्य बनतात यामुळे मला खूप आनंद खरंच अशा माणसांच्या सहवासात मला एवढं वर्ष इथं राहता आलं शिकवलं विद्यार्थी थोडंसं हा एक पैलू पाहिला तर खूप विद्यार्थी आपल्याकडनं घडतात कळत न कळत आता प्रताप सरांनी सांगितल्या काही गोष्टी हो विद्यार्थी आपल्यापेक्षा वयाने फार लहान असतात आणि त्यांची सायकॉलॉजी समजून घेणं हे आपलं काम असतं त्यांना समजून त्यांच्या मनाप्रमाणे उगीच 2 धपाटे दिले रागवलं हे काही तो त्याचं सोल्युशन नाही तर थोडंसं प्रेमाने घेतलं तर ते विद्यार्थी फार चांगले वाटतात कधी कधी आपण त्यांना पनिशमेंटही करतो तरी त्याचं त्यांना राग नाही राहत का की आपण त्यांच्यासाठी त्यांच्या चांगल्यासाठी ते सर्व करत असतो आणि खरंच एवढ्या वर्षामध्ये खूप पिढ्या विद्यार्थ्यांच्या खूप बॅचेस आपल्याकडनं घडवल्यात आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्कीच आपल्यासाठी थोडीशी जागा असते आणि ते शेवटपर्यंत नाव काढत असतात आणि खरंच गुरुजन म्हटलं की विद्यार्थी घडवणं हे महापुण्याचं काम आपण करत असतो
हो, बराच वेळा आता हे सर्व करत असताना HSC बोर्ड याच्यासाठी पण, कारण आपल्या शाळेच्या पॅरलल दुसरं एक बोर्ड परीक्षा घेत असतं, तिथं एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर 2 वर्ष मिळालं. नंतर काही काही कमिट्यांमध्ये त्या कमिट्यांचा अध्यक्ष म्हणूनही बनलं. मोठी पदं मिळतात, फार आनंद वाटतो. पण हे बोर्ड फार विचित्र, कारण या बोर्डाचा एक अनुभव थोडासा तुम्हाला मी सांगतो की हो, एक कमिटी जिथं अगदी लास्टला ज्या विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम्सवरती काही केसेस झालेल्या होत्या, स्क्रुटिनीच्या याच्यामध्ये काही केसेस झालेल्या होत्या, कोर्ट केसेस झाल्या होत्या सर, आणि ते आम्हाला बोलवलं, मला अध्यक्ष बनवून दिलं, आणि बाकीचे जवळजवळ आम्ही 5 मेंबर, 10 पेपर होते, 10 केसेस, 5 मेंबर्स आम्हाला सर्व काही मुंबईचे, काही इकडनं तिकडनं आलेले सर्व मॉडरेटर्स, आणि ते पेपर्स आम्ही ते स्क्रुटिनी केल्यानंतर 10 पेपर होते, पण प्रत्येकाने वाटून घेतले 2-2 पेपर्स, आणि 2-2 पेपर्स त्या स्क्रुटिनी वगैरे आम्ही सर्व ते रिपोर्ट वगैरे सर्व तयार केलं, आणि 10 पेपर्सवरती प्रत्येकाच्या सिग्नेचर्स असाव्या लागतात. आणि नंतर त्या पेपर्समध्ये त्या बोर्डाच्या अंतर्गत याच्यात कुठं काय फेरफार झाली, ते मार्क काही पेपर्समध्ये वाढवलेले आढळले, आणि एक चौकशी समिती नेमण्यात आली. जे बोर्ड आपल्याला अगदी रिक्वेस्ट करतं की तुम्ही या समित्यांमध्ये या, हे करा, ते करा, आणि ते नंतर आमची तिथं चौकशी लावली गेली, आणि चौकशी लावल्यानंतर तिथं गेल्यानंतर पाहिलं तर बोर्डाचे कोणताही कर्मचारी ओळख द्यायला तयार नाही. तिथं माझ्या आधी तिथं ते 4 मेंबर्स जाऊन बसलेले, बिचार अगदी केविलवाने अवस्थेने पाहतायत. प्रत्येक आत गेलं, चौकशी झाली, बाहेर आला, कोणाशी काहीच बोलत नाही, निमूटपणे जसं काही अनोळख्यासारखे बसलेले. नंतर माझीही वेळ आली, त्या चौकशीला सामोरा गेलो, आणि जे सत्य, हो म्हटलं साहेब, आम्ही 2 पेपर्स चेक केलेत, कदाचित तुम्हाला माझं हँडरायटिंग पण तिथे दिसेल, आणि तुम्ही ते पेपरही ओळखू शकाल. आम्ही कुठलं कोणी काही केलेलं नाही. काय झालं असेल ते माहिती नाही, कारण तिथं गेल्यानंतर एक असं वातावरण तयार झालेलं की तिथं त्या बिस्लरीच्या बाटल्यातलं पाणी माणूस अगदी ग्लासमध्ये घसा घसा पितो. कारण का, की खूप त्यांचे प्रश्न आणि एक दडपण आणल्यासारखं. पण म्हटलं नाही, कुठलंच काय आम्ही केलेलं नाही, आणि ही भीती पण आम्ही बाळगणार नाहीत. आणि तिथं सुद्धा अगदी ठणकावून सांगितलं, म्हटलं नाही, हे काय असेल ना, तुम्हाला काय करायचं ते करा. तिथले बोर्डाचे सेक्रेटरी वगैरे सर्व त्यांची ती कमिटी. म्हटलं का तुम्ही आम्हाला बोलवतात, आमच्याकडनं कामं करून घेतात, आणि वरनं पुन्हा ह्या चौकशा लावतात, हे कशासाठी? हो ठीक आहे, आम्ही एक मिस्टेक केली, 10 पेपर्स होते, आम्ही सह्या केल्या, पण असा काही नियम तुम्ही आम्हाला सांगितला नव्हता की तुम्ही या प्रत्येक पेपरला जबाबदार असाल. अगदी खरं आहे सर, म्हणजे तुम्ही जे बोलतात आम्हालाही कळतंय की तुम्ही लोक हे असं काही करणारच नाही. म्हटलं कसं करणार, तुमचीही माणसं आमच्याच बरोबर इथं बसलेली होती, आणि प्रत्येकाने ते पेपर सर्व एक्सपर्ट मेंबर्स आहेत, आणि अशा पद्धतीने सर्व ते जे काही झालेलं प्रॉब्लेम व्यवस्थित हाताळला, आणि बाकी सर्वांना वाटतं नाही आपण काहीच केलेलं नाही. आणि ते सर्व म्हणजे बोर्डाचे सुद्धा हे असे किस्से कधी कधी आपल्या अगदी म्हणजे प्रेमाने बोलवतात, आणि हे प्रेम कधीच आटलेलं असतं, कोणी ओळख द्यायलाही तिथं तयार नसतं. म्हणजे असं हे बोर्ड, त्याचे भरपूर आपल्याला कामं आणि खूप काही अनुभव तिथं येत असतात आपल्याला. खरंच तर ठीक आहे, शेवट आता माझं तर आता पुढची जे वाटचाल असणार आहे, तुम्ही आधीच सांगितलेलंच आहे की सर तुम्हाला शेतीविषयी खूप प्रेम आहे, आणि खरंच शेती हीच माझी पुढची वाटचाल असणार आहे. कारण माणसांमध्ये मुंबईमध्ये राहिलो, खूप गर्दी पाहिली, खूप किलबिलाट पाहिला, पण आता असं मन म्हणतंय की नाही, आता शांतता पाहिजे, आणि शांततेमध्ये न बोलणाऱ्या झाडांमध्ये राहतोय मी आज सध्या. ते झाडं बोलत नाही, पण मला एवढं सांगतात सकाळ होते ना, खरंच माझं स्वागत त्या ठिकाणी पक्ष्यांच्या किलबिलाटीनं होतं. चिवचिव करतात ते पक्षी येतात. अगदी मी तिथं थोडंसं आमच्या इथं हे वाघ बिबटे वगैरे खूप येतात, आणि त्याच्यासाठी असं मस्त अगदी जाळी लावून घेतलेली आहे. आणि तिथं आत राहिल्यानंतर तर सर्व दिसतंय, म्हणजे काय तिथं काही बिबटे येतात, येऊन ते निघून जातात, ते काय आपल्याला त्रास देत नाही, पण तिथं ते येणारे पक्षी सुंदरच अगदी. कारण एक मी कोकणात आलो, आणि खरंच मला कोकणी माणूस तरी बोललेत, खरंच मी कोकणामधनं आदर्श घेतला की आपल्या ज्या सभोवती नारळाची झाडं असावीत, चिकोची असावीत, बदाम किंवा वेगवेगळी फळझाडं असावीत, आणि तसंच मी केलेलं आहे.
कारण वाटचाल करताना हा जर कोरोनाचं हे जे आता आज पाहिलंय सर्वांनी तोंडावरती, हे सर्व बांधून ठेवलेलं आहे भीतीपोटी, आणि भीती असो किंवा आपल्या सुरक्षेसाठी त्याची गरज आहे हो, पण मला ह्या वर्षभरामध्ये हे बांधण्याची गरज नाही आली. कारण का की तिथे मी झाडांच्या सोबत होतो. माणसांच्या सोबत राहिलं तर बांधावं लागतं, पण झाडांच्या सोबत मात्र काहीच बांधावं लागत नाही. ते फक्त ऑक्सिजन देतात. खूप काही अगदी सर्व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं योग आलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणेन की खरंच आयुष्यामध्ये हो, आपण पैशाच्या नंतर मी एखादा बिझनेसही केला असता, त्या बिझनेसच्या मध्ये काहीतरी एखादं दुकान टाकलं असेल, तिथं दुकानदार म्हणून पुन्हा बसलो असतो त्या दुकानात. काय करणार, त्या दुकानात बसण्यापेक्षा मी निवडलं, आधीच प्लॅनिंग होता माझा, मी आज नाही निवडलं. या वर्षभरात मी खूप काही कामं केले आणि खूप अगदी की कारण माझं पुढचं आयुष्य त्या छोट्याशा गावात आणि त्या शेतांमध्येच तिथेच राहणार, त्यामुळे मी तसे सर्व सुविधा त्या ठिकाणी करून घेतल्या. कारण लाईफ हो रिटायर झाल्यानंतर फक्त आज मी इथं आहे तर उद्या ह्या वेळेला अगदी त्या झाडांमध्ये असणार. सकाळचं अगदी सर्व एक निसर्ग यावं तुम्ही, आणि नक्कीच मी सर्वांचे मनापासून वाट पाहणार. या नक्कीच भेट द्या आणि खूप तुमची सेवा करण्याची मला एक संधी द्या. असं मी इथं आज मी इथून जरी बाजूला तिकडे शेतांच्या ह्याच्यात जात असलो तरी एक इथं थोडंसं असं 4 ओळी म्हटलेल्या आहेत. डाली से टूटा फूल फिर नहीं जुड़ सकता, मगर डाली मजबूत हो तो दूसरा फूल आ सकता है. हो, मी इथून जातोय, डालीवर नाही गेलेलं फूल किंवा काय, डाली मजबूत है तर नक्कीच फूल येणारच. इस तरह जिंदगी में खोए पल को फिर ला नहीं सकते. हा, खरंच इथल्या आठवणी पुन्हा आणू नाही शकत, पण मगर हौसले और विश्वास से आने वाले हर पल को खूबसूरत बना सकता. हे जरी पल आले नाहीत माझ्या लाईफमध्ये पुन्हा, पण माझा विश्वास आहे की पुन्हा त्या ठिकाणी मी जे पल येतील ते खूप आनंदाने आणि ते सुद्धा मी शानदारच बनवेन असा माझा दृढ विश्वास आहे. मित्र, खूप सर्वांचा मी आभारी आहे. तुम्ही माझं स्वागत केलं, एवढं भरभरून केलं की अक्षरशः खूप मला भारावून गेलो. एवढं प्रेम तुमच्यात तुम्ही दिलं हे आधी दिसतं नाही, परंतु हे सर्व पाहिल्यानंतर खरंच आपल्या मनामध्ये माझ्याविषयी एवढा आदर होता आहे, राहू द्या. आणि आज मी सर्वांना पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि आता माझं ह्या सर्व याचं मी भाषण शेवट करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आर्य नाईक. यानंतर मी आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री सुरेशजी दादा नाईक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना 2021 सालाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वरास प्रार्थना करतो की या देशावर जे कोरोना महामारीचं संकट आलंय, त्या कोरोना महामारीच्या संकटापासून माझ्या देशातील 125 कोटी जनतेला मुक्त कर आणि या भारतातनं, या महाराष्ट्रातनं, या नवमीतनं सर्व खेड्यापाड्यातल्या गावातनं ह्या कोरोनापासून माझ्या सर्व लोकांचं रक्षण कर अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. त्याचबरोबर आजचा हा जो समारंभ आहे, सदिच्छा समारंभ, आपल्या ज्युनियर कॉलेजचे सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक पंडित महिपत ठोके आज 27 वर्षांची त्यांची शासकीय सेवा संपून नियत वयोमानानुसार ते निवृत्त होत आहेत.
आणि ह्या निरोप समारंभ प्रसंगी, सदिच्छा समारंभ प्रसंगी मी सर्वप्रथम त्याचा आज वाढदिवस पण आहे. 1 जानेवारी 2021 ह्या 2021 हा त्यांचा प्रेस्टिजियस असा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिष्टचिंतन करतो. आजच्या ह्या निरोप समारंभ प्रसंगी, सदिच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या सत्कारमूर्ती टोके सर, या रापनाईक विद्यालयाचे प्राचार्य थळे सर, FG नाईक विद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक सर, संस्थेचे कोऑर्डिनेटर म्हात्रे सर, ज्येष्ठ शिक्षिका पाचपांडे मॅडम, चौधरी मॅडम आणि ज्युनियर कॉलेजचा संपूर्ण जो विभाग आहे आज, त्याचबरोबर रापनाईक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आता पटकन मोवळेकर सर आणि पारवे आणि मेहतर सर आणि मॅडम थळे मॅडम, या सर्वांचं तुम्हाला ह्या प्रसंगी मी मनापासून याच्या स्वागत करतो. सर टोके सर, मला वाटतं 1 जुलै 93 साली ते रुजू झाले या संस्थेमध्ये आणि त्याच वर्षी ज्युनियर कॉलेज सुरू झालं. मला वाटतं एक संस्थेचे संस्थापक गणेशजी नाईक यांनी 1 जुलै 1985 रोजी शाळा सुरू केली बोंडगोडे गावामध्ये. 8 वर्ष अतिशय म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये शाळा चालवण्याचं कष्ट ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका दांडेकर मॅडम, पर्यवेक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका साठे मॅडम यांनी अतिशय परिश्रम घेऊन या जो छोटंसं रोपटं होतं रापनाईक विद्यालयाचं, त्या विद्यालयाच्या रोपट्याने स्वतःच्या मेहनतीचं पाणी, कष्टाने ही रोपटं वाढवण्याचं काम केलं आणि 1993 साली तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे नशिबानं गणेश नाईक साहेबांच्या प्रयत्नानं त्यावेळी हा परिसर तसा एवढा डेव्हलप झालेला नव्हता. मला वाटतं ही शाळा त्यावेळेला एक सिडकोतर्फे बांधण्यात येत होती आणि मग साहेबांनी शब्द टाकला त्यावेळेच्या MD मध्ये, जे सिन्हा म्हणून सिडकोचे MD होते आणि त्यावेळेला एक साहेब सुद्धा 1925 साली एक ह्या परिसराचे एक म्हणजे ज्यांनी आपलं एक स्वतःची एक इमेज तयार केली होती आणि त्यांनी सिन्हा साहेबांना एक रिक्वेस्ट केली की ही शाळा मला पाहिजे. खरं तर या शाळेसाठी जे महाराष्ट्रातील जे अतिशय शिक्षण ज्यांचे साम्राज्य आहेत अशांचं ह्या शाळेकडे लक्ष होतं, ते त्या शाळेसाठी प्रयत्नात होते. परंतु साहेबांनी सांगितलं ही शाळा मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तुमच्या सर्वांच्या नशिबाने ही अशी एक चांगली सुव्यवस्थित इमारत आपल्याला लाभली आणि आपलं एक शाळेचा भाग्योदय सुरू झाला. 2014 साली मॅडम रिटायर्ड झाल्या, पण त्यांनी एक रापनाईक शाळेची जी प्रतिमा होती की एक अत्यंत कडक शिस्तीची शाळा, ते कडक शिस्तीची शाळा म्हणून ह्या संपूर्ण परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये आपल्या शाळेचं नाव होतं. तेच नाव परत थळे सरांनी 2014 साली त्या रिटायर झाल्यानंतर त्याच कणखर नेतृत्वाने थळे सरांनी हे शाळेचं नाव आणखी पुढे नेलं आणि यामध्ये तुम्हा सर्वांची साथ मिळाली. त्याच्यामध्ये ठोके सरांचं योगदान मोठं आहे.
साहेबांनी एक विचार दिला होता की या परिसरातील विद्यार्थ्यांना, जे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत, माथाडी कामगारांची मुलं होती, आमच्या गावातली शेतकऱ्यांची मुलं होती, या शाळेतल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, माथाडी कामगारांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं साहेबांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न साकारण्याचं काम तुम्ही केलं. आणि हे जे ढोके सरांचं आता काय झालंय की ह्या गोष्टीला 35 वर्ष, मी 35 वर्ष झाली, आज मी 70 वर्षाचा आहे. तुमचे सगळे सहकारी रिटायर्ड होत आहेत, त्यांना निरोप द्यायची वेळ माझ्यावर येते. म्हणजे मला याचं फार, म्हणजे आज मी चालतो तरी, म्हणजे मला म्हणजे परमेश्वर कृपेने मी म्हणजे आहे, माझी तब्येत चांगली आहे, परंतु आता आणखी 3-4 वर्षांनी माझी अवस्था कशी होईल मला माहीत नाही. तर म्हणजे शाळा आता आहे त्यापेक्षा जाणाऱ्यांचा ग्रुप मोठा झाला आहे. मला वाटतं दांडेकर मॅडम गेले, त्याच्यानंतर साठे मॅडम गेल्या, तुमच्या दुबे मॅडम गेल्या, पण म्हणजे ह्या जाणाऱ्या, आणि म्हणून ह्या सगळ्यांनी जे खतपाणी घातलं, त्या खतपाण्या ह्या ते त्यांनी, आणि जे तुम्ही जे तुमचं ज्ञानाचं जे म्हणजे बीज रोवलं, ते बीज आज म्हणजे त्यामुळेच हा मोठा वृक्ष झाला आहे. आणि आज त्याच्यातला एक मणी गळून पडतोय. तो जरी तो आज इथे नाही, म्हणजे मगाशी बऱ्याच तुमच्या सहकार्यांनी तुमच्याविषयी भावना व्यक्त केल्या की ना, तुमचा विद्यार्थी प्रताप सरांनी भावना व्यक्त केल्या. एक म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याच्यामध्ये उघडले. माझा संबंध जरी शाळेशी दररोज असला तरी इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा सहभाग नसायचा. ते इंटरनल गोष्टी म्हणजे जसं एक कुटुंब असतं, त्याच्यामध्ये आपली म्हणजे एक भावाचं कुटुंब असतं, 4-5, जसं एक तुमचं मराठी म्हणजे सेकंडरीचं एक फॅमिली, एक ज्युनियर कॉलेजची फॅमिली, एक प्रायमरीची फॅमिली, आणि ह्या प्रत्येक फॅमिलीमध्ये एक दादा असतो. तसे ठोके सर तुमचे दादा होते, लक्षात का? म्हणजे तुम्ही का तुमच्या अडचणी त्यांच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला. सगळे विभाग जरी वेगवेगळे असले तरी शेवटी सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं की आपल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं. त्याच्यामुळे ज्या काय गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं चांगलं योगदान मिळालं. आणि ठोके सरांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे कधी समतोल ठेवून दिला नाही. विद्यार्थ्यावर रागावले तरी विद्यार्थ्यांना रागावले ते त्याचे भावना तरी त्याच्यावर कधी असं त्याच्यावर राग काढला नाही. हे जे मोठंपण आहे शिक्षकांचं, त्या म्हणजे आपला एखादा विद्यार्थी चुकतो, कधी कधी त्याचं गैरवर्तन होतं, परंतु तो तुमच्या मनामध्ये त्याची तळमळ अशी की त्यांनी ते चूक पुन्हा करू नये, त्यांनी सुधारावं, त्या भावनेपोटी तुम्ही त्याला शिक्षा करता. परंतु ती आकसापोटी शिक्षा नसते. नंतर तुम्ही त्यांना प्रेमाने गोजवता. तशाच प्रकारचं हा जो भाव आहे, म्हणजे ठोके सरांनी ते व्रत अंगीकारून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. आणि त्याच्यातला तो पैलू होता, तुम्ही सगळ्यांनी बोलून दाखवला. मगाशी सरांनी मस्त कविता त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी कविता तयार केली. पारवे सरांनी कविता तयार केली. एक सुंदर त्याच्यामध्ये त्यांचा एक म्हणजे भावार्थ त्याच्यामध्ये असाच प्रतीत होतो की हे तुम्ही जरी वेगवेगळे विभाग असलात तरी तुमच्यामध्ये एक समान धागा होता. तो म्हणजे तुमच्या राफानाईक शाळेवर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. आणि राफानाईकचं नाव कसं पुढे जाईल यासाठी तुम्ही सर्व झटत होता. ठोकेसरी त्या बाबतीमध्ये कुठे कमी पडले नाहीत. त्यांनी त्यांचं जे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं जे कार्य आहे ते प्रामाणिकपणे त्यांनी निभावलं. आणि म्हणून आपली शाळा ही नवमीमध्ये 1 नंबरला आहे. आणि जरी ते नेतृत्व आज थळे सरांकडे असलं
तरी तुमचा तुम्हा सर्वांची त्याला त्याच्या मनापासून साथ आहे. आणि जोपर्यंत तुमची मनापासून साथ आहे तोपर्यंत राफा नाईकचं जो म्हणजे कधी कधी काय होतं, यश मिळवणं सोपं असतं पण यश टिकवणं कठीण असतं. पण गेल्या 35 वर्षामध्ये राफा नाईकनी जो आपला जो उंचीचा स्तर गाठला आहे तो कधीच कमी होऊन दिला नाही आणि यापुढे तुम्ही कधी कमी होऊन देणार नाही असं तुमच्याविषयी मला विश्वास वाटतो. आज सर तुम्ही जरी आज म्हणजे राफा नाईक परिवाराचे तरी तुम्ही या परिवाराचे कायमचे सदस्य आहात. अद्यापही साहेब बोलताना सांगतात की आपले जे जुने जे निवृत्त झालेले आहेत त्यांना एकदा बोलवा, त्यांच्याशी हितगुज करूया, अशा प्रकारची भावना आपल्या संस्थेचे संस्थापक गणेश नाईक नेहमीच म्हणून दाखवतात. किंबहुना संस्थेचे जे आपले अध्यक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना आहे की आपले जे ज्यांच्याकडून आम्ही ज्ञान शिकलो, ज्यांच्याकडून आम्हाला ज्ञानाचे धडे मिळवले आणि आज जे समाजामध्ये आम्ही जो आमचं वर्चस्व जे स्थान आहे ते टिकवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांना एकदा आपल्याला बोलवायचं आहे अशा प्रकारची भावना ते सुद्धा बोलवून दाखवतात. 2:15 वाजता त्यांचाही मला फोन आला की सरांचा आज निरोप समारंभ आहे, परंतु मी जरा बाहेरगावी गेल्यामुळे मला तो समारंभाला मला येता येत नाही, परंतु माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे आहे असं त्यांना कळवा. त्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदामध्ये जावं आणि सगळ्यांचं आयुष्य म्हणजे ह्या करोनाने ग्रासलेलं आहे त्यापासून सगळ्यांची मुक्ती हो अशा प्रकारचा विचार त्यांनी मला टोके सरांना सांगा की तुम्ही जरी आज या ठिकाणी आमच्या समोर जरी दूर झालात तरी तुम्ही कायम आमच्या परिवाराचे सदस्य आहात. जे कोण म्हणजे जे निवृत्त झाले ते कायम आमच्या परिवाराचे सदस्य अशा प्रकारची भावना आपले संस्थेचे जे विश्वस्त आहेत संजीव नाईक असतील किंवा संदीप नाईक यांच्या मनामध्ये आजही तशीच भावना आहे आणि यापुढेही तशीच राहील. खरं तर म्हणजे या ठिकाणी टोके सरांशी अतिशय एक आज आठवडे तुम्ही सांगितल्या त्याच्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले आणि ह्या वर्षीचे 3 शिक्षक आपले रिटायर्ड झाले त्याच्यामध्ये आंधळे सर पण आहेत जे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांच्या बोलीमध्ये ग्रामीणता असेल परंतु त्यांच्या शिकवण्यामध्ये एक म्हणजे निश्चितच असे एक जोरकस आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थी घडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात. मी या निमित्ताने तुम्ही जो शेतीचा व्यवसाय करताय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण काय झालंय आपण शेतीला खरं तर ज्या शेतकऱ्यां जो आपलं अन्न उत्पन्न करतो त्याला आज आपण विसरलेलो आहोत. त्याच्या कष्टावर आपण दररोज आपला भूक भागवतो. तर अशा प्रकारचा शेतीचा व्यवसाय करण्याचा तुम्ही निर्णय घेतला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. जो खरं तर माणसाने हेच करावं की जे तुम्ही ज्ञानाचं कर्तव्य केलं आहे आयुष्यभर, परंतु आता तुम्ही जे कर्तव्य करतात त्यांनी ह्या म्हणजे लोकांची भूक भागणार आहे. तर मला तुमचं मनापासून अभिनंदन आणि त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय दादा. सर खरोखर आजचे कार्यक्रमाचे आपले उत्सव मूर्ती सन्माननीय श्री ठोके सर, आपण हसतमुख आहात, आपण दिलदार आहात आणि आपलं पुढील आणि उर्वरित आयुष्य असंच सुखी आणि आनंदी जावं आणि फुलांमधल्या गंधासारखं ते दरवळत राहो अशी ईश्वरचरणी सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करते आणि श्री मयूर पालांडे सरांना या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. करून घ्यायचं आहे कारण फाळके सर आणि आम्ही 2 दिवसापासून काय करावं, व्हिडिओ शूट करायचं आहे की फोटोग्राफी करायची याच्यामध्ये होतो आणि मग आम्ही आपल्या एका जवळच्या मित्राला सांगितलं मॅडम की प्लीज मदत कर ना. मग त्यांनी त्यांचं बजेट आणि आमचं बजेट
अर्थात त्या गोष्टी माडिक सर किंवा थळे सरांपर्यंत न्यायच्या नसतात, त्यांच्या लेवलचीच कामं त्यांच्यापर्यंत न्यावी असं माझा फील्ड आहे. म्हटलं हे काय यांच्यापर्यंत न्यायचं. मग आमचे जे काही मित्र आहेत माझे, त्यांना फोन करत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याच माझी विद्यार्थिनी मॅडम मनीषा जगताप असेल किंवा स्वाती नाईक असतील किंवा राजेंद्र गरज सर असतील, यांना फोन करत कॅमेरा तर मिळत नाही आहे. कार्यक्रम सरांचं तर जीवनातला महत्त्वाचा आहे, पाहिजे शूट. मग आपल्या ऋषीला फोन केला सर, ऋषी हां तो BJPच्या IT सेलमध्ये काम करतो. खास करून IT सेलमधली जी काही टीम आहे त्याच्यात आज ऋषी कामाला आहे. ते गोपनीय आहे तरी ते मी अनाऊन्स करतो. मग त्याच्या जवळपास मीच होतो राहुल हा कॅमेरा घ्यायला ऋषीच्या सोबत. जवळपास 1.25 लाखाचा कॅमेरा आहे त्या ऋषिकेतचा. पण त्याला आज BJP IT सेलची महत्त्वाची मीटिंग होती. तो म्हणे पाटील सर, ठोके सर माझेच गुरु आहेत, कॅमेरा घेऊन जा, पण त्याला ऑपरेट करणारा कोणी बघा. मग मी राहुल दादाकडे गेलो. मग राहुल दादाला मॅडम रात्री ह्या वेळेला तो हँड्स ऑन ट्रेनिंग देत होता, हाऊ टू ऑपरेट दिस कॅमेरा. कारण राहुल पण हा पवईला फिल्म एडिटिंगमध्ये काम करतो आहे, त्यालाही त्यातलं बऱ्यापैकी नॉलेज आहे. तर मग याने ते शिकलं. पहिल्यांदा कॅमेरा याने घेतला हा राहुलने. अर्थात या राहुलचे अनेक पैलू आहेत, ते थळे सरांना चांगले माहिती आहेत. म्हणजे हा फ्लेक्स पण त्यानेच केला ठोके सरांचा. आणि सकाळी 11:30 वाजता फोन केला, हा बॅनरही त्यानेच केला. सकाळी हा 11:30ला, त्याला तर समजा एक दिवस मिळाला, पण हा सकाळी 11:30ला राहुलने आम्हाला बॅनर दिला. तर असे हे जे काही पोरं आहेत त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो. म्हणून आदरणीय थळे सर, नाही तुला सत्कार स्वीकारावा लागेल. प्लीज आदरणीय थळे सरांना विनंती करतोय. राहुल दादाचा माझे विद्यार्थी ते पण इतके सुंदर मुलं आहात तुम्ही. नाईक साहेबांच्या नावावरती आणि आमच्या शब्दावरती मोठे होत आहेत, त्याला जागतायत. आम्हाला कृत्य झाल्याचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. म्हणजे 26-25 वर्षीय सेवा सोबत स्टॉकमधला माणूस नाही म्हणतो शूट कॅमेरा द्यायला. त्याला म्हटलं बाबा लेबर कॉस्ट घे. थँक्स लॉट. म्हणून मंगेश पाडगावकरांची जी कविता आहे त्याचा आधार घेऊन मी थोडंसं केलं आहे. ओके सर, सर म्हणजे सर असतात. सर म्हणजे सर असतात. खालच्या स्टाफ रूमवर प्रेम करताना वरच्या स्टाफ रूमवर खूपच भरभरून प्रेम करतात. स्वतःच्या आयुष्यातल्या क्षणाला डेबिट करत आमच्या प्रेमाला नेहमीच क्रेडिट करत असतात. सर म्हणजे सर असतात. सरांकडून खूप मोठी एक गोष्ट मी घेतली ना, मी सर खोटं नाही पण त्या क्षणाला असं ठरवलेलं की असा क्षण येईल ना की तेव्हाच मी ही गोष्ट सांगेन. गोल्ड कपची फायनल होती आणि त्याला बरंच आम्ही 6 महिने करत होते. इंडियातली सर्वात मोठी प्रेस्टिडियस आणि एंट्री मिळालेली महिला गटाला. मला वाटतं हे व्यासपीठ सगळं झालेलं पुण्याला ते फायनल बघायला आणि TV वर टेलिकास्ट होतं. अगदी मोठ्या साहेबांनी पण बघितलं. तर सरांकडून ना तेव्हा मी हे खूप घेतलं की माझ्या स्वभावात गांभीर्य पटकन येतं, प्रसंग जसा बदलतो तसं खेळताना. पण मी तेव्हा असं ठरवलेलं की फायनलला ना जोक क्रॅक करायचे. फायनलच्या 10 मिनटं 15 मिनटं आधी भरपूर जोक्स करायचे आणि वेगळं ॲटमॉस्फिअर करायचं. आणि खरोखर आम्ही सर तेव्हा केलं. अगदी तुम्ही त्या शूटिंग आमच्याकडे आहे त्यामध्ये मी जोक क्रॅक करतो, हे TV वर पण दिसतंय. आणि शीतल बोराची एंट्री मारते पौर्णिमा सकपाळ आणि मी तेव्हाही जोक केला आहे. आणि ती मॅच आम्ही अक्षरशः 1 साईड जिंकलो आणि तो इतिहास घडला आपल्या RF नाईकच्या. सर खरंच तुमच्याकडून ही गोष्ट शिकलो. अगदी कुठलंही प्रसंग असू दे, सरांचं पहिलं हे असतं. 2च ठिकाणी मला वाटतं आपल्या राफा नाईकमध्ये असं विचारलं जातं की सर आहेत का. एक तर थळे सरांच्या केबिनच्या बाहेर आणि आमच्या इथे. असं कोणी विचारत नाही ठोके सर आहेत का, फक्त एवढंच विचारलं जातं सर आहेत का. म्हणजे आम्ही समजतो ठोके सर आहेत, आम्ही सांगतो नाही आहेत, लेक्चरला आहेत काय. तर सर तुम्ही हे कमवलेलं आहात आणि खरोखरच या गोष्टी तुमच्याकडून घेण्यासारख्या आहेत. तुम्हाला भरभरून आयुष्य लाभो हीच माझी सदिच्छा. दिवस आहे असं आपण बोलतोय मगासपासनं, तर आता ती वेळ आली आहे की केक कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि त्याआधी आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रथेप्रमाणे सरांचं औक्षण होईल. सरांचं या ठिकाणी औक्षण होत आहे. खूप हार्दिक शुभेच्छा सर. जीवेत शरदा शतम. खुशी रहे जीवन में सदा, गम न कोई भी आ पाए. खुशी रहे आपके जीवन में सदा, गम न कोई भी आ पाए. इस दुआ के साथ
जन्मदिन की शुभकामनाएं। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल। गाणं चालू to you, बार बार दिन ये आए, हजारों साल ये मेरी है आरज़ू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल लूं मैं तेरी नाम लूं मैं। हैप्पी बर्थडे है आरज़ू। औरों की तरह कुछ मैं भी तो आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तो आज लाता। भोजन दोन्ही व्यवस्था आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. कृपया त्या त्या टेबलवरतीच, कारण 5 मिनटं टाईम आहे. नॉनव्हेज कुठे आहे ते प्लीज सांगा. टेबल्स तिकडे नॉनव्हेज. ओके. वासाच्या बाजूने सरकायचं, जसा वास सुगंध येईल. Presidente,